नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आजच्या चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण यशस्वी पॉडकास्टर बना अर्थात पॉडकास्टिंग तंत्र आणि मंत्र या विषयावरती क्रमाक्रमाने मार्गदर्शन घेत आहे आणि या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय होमकर सर. तर पुन्हा एकदा सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा शेवटचा सत्र या ठिकाणी सुरू होत आहे आणि सर्व पार्टिसिपेंटना विनंती आहे की आपण हे शेवटचं सत्र अगदी एकाग्र चित्तेने ऐकाल अशी आशा करतो आणि सरांकडे हा माईक सुपूर्त करतो आणि विनंती करतो की आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? एकदा कन्फर्म करून घेतो. आणि आजच्या आपलं सरांनी आठवण करून दिली की 4 दिवस संपले, हा चौथा दिवस सुरू झाला, 3 दिवस संपले आणि 3 दिवस खूप एनर्जेटिक गेले. माझ्यासाठी सुद्धा, तुमच्यासाठी सुद्धा. माझ्यासाठी यासाठी कारण की तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिलात, सर्व टास्क कंप्लीट केल्यात आणि तुमच्यात जो आत्मविश्वास मला बघायला मिळाला, तर ह्या सर्व गोष्टींनी मला सुद्धा चांगलं वाटलं. सो ओके, परफेक्ट. सगळ्यांना दिसतोय मी, आवाज येतोय व्यवस्थित? परफेक्ट. टाईप येस इन द चॅट बॉक्स. सो 60 जणांनी आपल्या डे 1 ची सुरुवात झाली होती. आपल्याकडे 60 पार्टिसिपेंट्स होते आणि आता आपल्याकडे 17 पार्टिसिपेंट्स आहेत. म्हणजे खूप पार्टिसिपेंट्स काही ना काही कामामध्ये व्यस्त आहेत. पण नक्कीच तुम्हाला माहिती असेल की हा प्रवास इतका सोपा नाहीये तुमच्यासाठी आणि तुम्हाला स्वतःलाच एक शाबासकी म्हणा किंवा स्वतःलाच एक ऍप्रिसिएशन म्हणा, हे तुम्हाला द्यायचंय. कारण की तुम्ही आज चौथ्या दिवसापर्यंत टिकून राहिलेले आहात. जसं आपली टेस्ट सिरीज मध्ये टिकून राहणं गरजेचं असतं, तसं ही टेस्ट मॅच आहे आणि सगळेजण आपण टिकून आहात आणि पुढे जाताय, याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सो असंच अभिनंदन मला तुमचं करायचंय जेव्हा तुमचे 12 एपिसोड पूर्ण होतील आणि तुम्ही सर्व व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी फॉलो कराल. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होणार आहे. आणि जर आपण फायद्याची गोष्ट केली तर आजचा जो आपला विषय आहे की तो आपण कशा पद्धतीने या पॉडकास्टच्या सगळ्या माहितीला, या सगळ्या जो आपण म्हणतो उठाठेव जे आपण करणार आहोत, म्हणजे गेस्टला बोलवण्यापासून गेस्टचा इंटरव्ह्यू घेण्यापर्यंत, पॉडकास्ट घेण्यापर्यंत, शूट करण्यापासून ते एडिट करून पोस्ट करण्यापर्यंत, हा सर्व जो आपण भाग करणार आहोत आपल्या कामांचा, त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. कारण की मानसिक समाधान जरी मिळालं तरी आपल्याला त्यातनं काय व्हॅल्यू क्रिएट होणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की तुमची महिन्याची उत्पन्न काय, म्हणजे तुमचं महिन्याचं एक ठराविक अमाऊंट असते, प्रत्येकाची एक अमाऊंट असते. तर त्या प्रश्नामागचा उद्देश हाच होता की तुम्ही ह्या करिअरला किंवा ह्या पॉडकास्टिंग या जर्नीला एक मनी मेकिंग म्हणून नाही बघायचे आपल्याला, किंवा याच्यातनं आपल्याला एक पैसे किंवा मॉनिटरी बेनिफिट आपल्याला काही मिळेल असं आपल्याला या ठिकाणी काही विचार नाही करायचा आहे. आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण किती जणांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह बदल आणू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या कॉन्टेंट मधून लोकांना काय फायदा होईल हा विचार आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. आणि जेव्हा आपण तो विचार करू तेव्हा युनिव्हर्स जे आहे ते आपल्याला आपला फायदा नक्कीच दाखवेल. यामध्ये सर्वप्रथम 12 एपिसोड बनवण्यासाठी आपल्याला स्वतः त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा आपल्याला गुंतवणूक म्हणा, ही करणं गरजेचं आहे. त्याला मी खर्च नाही म्हणणार, पण त्याला मी गुंतवणूक म्हणेन. तर खूप जणांना असं वाटतं की गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे. तर मित्रांनो, पैसे हा एक ट्रान्झॅक्शन साठी बनवलेला एक सोपा मार्ग आहे किंवा एक व्यवस्था आहे. आपण खूप जण पैशाला जास्त महत्व देतो किंवा पैशाला जेव्हा महत्व देतो तेव्हा इतर गोष्टींचं महत्व आपण कमी करतो. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जेव्हा मी म्हणतोय की तुम्हाला पहिल्या 12 एपिसोड साठी इन्व्हेस्ट करावं लागणार आहे, त्याचा अर्थ तुम्हाला पैसे खर्च करावे नाही लागणार आहेत, तर ती तुमची तुमच्या स्वतःच्या पर्सनल ब्रँडवर केलेली गुंतवणूक असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ती गुंतवणूक करता, त्या गुंतवणुकीसोबत आपल्याला मिळतात ते म्हणजे रिटर्न्स. आणि त्या रिटर्न्स मध्ये खूप गोष्टी समाविष्ट आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत किंवा त्यातनं आपल्याला काय फायदा होऊ शकतो, आपण ह्याला आर्थिक दृष्ट्या काय मॉनिटरी बेनिफिट्स होतील भविष्यामध्ये, या आशेने जर काम करणार असू तर आपल्याला कदाचित भविष्यात आपल्याकडे निराशा येऊ शकते. पण जर आपण लोकांच्या आयुष्यात चांगला बदल घडावा किंवा लोकांच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगला बदलाव आणणार आहोत, त्यांना काहीतरी फायदा करून देणार आहोत, अशा उद्देशाने जेव्हा आपण ही जर्नी सुरू करू तेव्हा
नकळतपणे आपल्याला त्यातनं रिटर्न्स मिळायला सुरुवात होणार आहे. आणि हे जे रिटर्न्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि तेच आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. तर आजचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग आहे. आपण 3 दिवस जी मेहनत घेतली, 3 दिवस वेगवेगळे स्किल शिकलोय, पण हे सगळं करून मला काय फायदा, या एका प्रश्नाभोवती आपण येऊन आज थांबलो. तर आज मला तुमच्या सगळ्यांकडनं उत्तरं हवेत चॅट बॉक्समध्ये, की तुमचं पैशाच्या संदर्भात किंवा तुमचं मनीच्या संदर्भात स्वतःच असं एक वैयक्तिक मत असेल, किंवा एखादं काम तुम्ही जे करता त्याच्यातून मॉनिटरी बेनिफिट मिळावा किंवा मिळू नये, किंवा मला आता खूप कमवून झालं माझं, आता मला समाजासाठी काहीतरी करायचंय, असे वेगवेगळे विचारसरणीचे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले. आणि त्यांच्याशी बोलता बोलता मला हे समजलं की प्रत्येकाची एक विचारसरणी असते, की पैशाला ते किती महत्व देतात, की ते फ्रीडमला महत्व देतात, की ते आउटपुटला महत्व देतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आज हे चर्चा करायची आहे. प्लस टेक्निकल गोष्टींमध्ये 2 गोष्टींची जी गरज आहे, तुम्हाला लागणार आहे, ती म्हणजे की आपल्याकडे जे गेस्ट येतात त्या गेस्टला सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. त्या गेस्टला आपण असं उचलून आपल्या समोरच्या खिडकीत किंवा खिडकीत बघण्यासाठी किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या खिडकीमध्ये बघण्यासाठी समोरच्या खुर्चीमध्ये बसवायचं नाहीये. तर त्याला पहिले आपल्याला थोडंसं ट्रेनिंग पण द्यायचंय, आणि आपल्या गेस्टला आपण काय ट्रेनिंग देणार हे आज आपल्याला शिकायचं. तर आय होप की सगळ्यांना आजच्या या चौथ्या दिवशी एक नवीन उत्साह, नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये मला दिसली पाहिजे. आपण केलेला रिच्युअल म्हणजे आपण सगळ्यात पहिले आपल्या नावाला बदललंय, ते सगळ्यांनी केलंय का ते एकदा पहिले चेक करा. आपण आपल्या नावाच्या समोर पॉडकास्टर लिहिलंय का, तिथपासून आपल्या मनाला आपल्याला कंडिशनिंग करायची आहे, आपल्या माइंडला कंडिशन करायचंय की होय, मी एक पॉडकास्टर आहे आणि मला ह्या जर्नीची सुरुवात करायची. मित्रांनो, आपल्याकडे कितीही शक्ती असली तरी त्या शक्तीला कंट्रोल करणार आपलं जे मन आहे, त्या मनाला सगळ्यात पहिले आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. आणि मग आपलं मन आपल्या शरीरातून किंवा आपल्या बाकीच्या क्षमतेतून सगळे काम आपल्याकडनं करून घेईल. आणि हा असा माझा ठाम विश्वास आहे. तुमचा विश्वास आहे का? जर असेल तर ऍग्री म्हणून टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. ही मनाची शक्ती तुम्ही ओळखली आहेत का तुमच्या? नक्कीच. चला तर मग आपण सुरू करूया. खूप जणांनी अजून पण आपली नावं इम्प्रूव्ह केली नाहीयेत, तर त्यांना एकच सांगायचंय की आपल्या झूम मध्ये आपल्याला नाव आपलं बदलायचंय. पॉडकास्टर आणि आपलं स्वतःचं नाव असं लिहायचंय तिकडे. हे एक छोटस काम आहे जे तुमच्या माइंडला ट्रिगर करेल की आज शेवटचा दिवस आपला कार्यशाळेचा संपला, की त्यानंतर पुढची जर्नी जी आहे, पुढचा जो प्रवास आहे, हा तुमचा स्वतःचा प्रवास आहे, एकट्याचा प्रवास आहे. आणि जर तुम्ही मला लक्षात ठेवलं, रेकॉर्डिंग्स वगैरे बघितलेत, तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम या विश्व मराठी परिषदेच्या या कोर्सने केलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या या 4 दिवसात तुम्हाला माहिती झाल्यात, पण ह्याच्या पुढची जी जर्नी आहे ती पुढची आहे. तर त्यासाठी तुम्हाला सतत अपडेट राहणं खूप गरजेचं. तर अपडेट राहण्याचे 4 प्रकार जसे मी सांगितले, की तुम्ही ऐकून शिकता, तुम्ही बघून शिकता, तुम्ही लिहून किंवा काहीतरी करून शिकता, किंवा मग तुम्ही चौथा प्रकार तो म्हणजे इतरांच्या अनुभवातनं शिकता. तर अशा पद्धतीने या पुढच्या पूर्ण जर्नीसाठी तुम्हा सगळ्यांचं एक नवीन अशा जर्नीमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. ओके. आणि आपण आजच्या मेन विषयाला सुरुवात करूया. तर ओव्हरऑल एक 5 मिनिटं आपण घेऊया इकडे. खूप जणांचे व्हिडिओ मी बघितले. खूप छान तुमचा रिस्पॉन्स मला मिळाला. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे, प्रत्येकाने स्वतःचा सर्व जोर लावलाय, ताकद लावली आहे, आणि त्यांचे व्हिडिओ मला मिळाले. बघून खूप चांगलं वाटलं की आपण जे काही आपल्या अनुभवाचं शिक्षण म्हणा किंवा जे ज्ञान आहे ते मी पास करतोय तुम्हाला, ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय, तुम्ही ते वापरताय, आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला फायदा होईल. आणि तुमच्यामुळे अजून जे तुमचे व्ह्युअर्स असतील त्यांना पण तुम्ही तो फायदा पोहोचवणार आहात. नक्कीच या ठिकाणी आपल्याला जबाबदारीची जाणीव स्वतः करून घ्यायची आहे, की आपण जे काम आता करायला सुरू करणार आहोत, लोकांसोबत संवाद साधणार आहोत, अडचणी खूप येणार आहेत. ही जर्नी एवढी सोपी नाहीये, आणि त्याला सगळ्यात पहिले आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. खूप जणांच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड नॉईज होता. तुम्ही सुद्धा जर एकमेकांचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळलं असेल की आपल्याला कॅमेरा अँगल ही गोष्ट अजूनपर्यंत चांगल्याने तेवढी समजली नाहीये. माईकचा वापर खूप कमी जणांनी केला होता, त्यामुळे आपल्याला खूप असा नॉईज आलेला आहे. काही वेळा आपण बघतो की ज्या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग करतोय त्या ठिकाणी आपल्याला आपल्या हातातच जर कॅमेरा पकडून किंवा मोबाईल पकडून जर शूट करायचंय, तर मग त्याची क्वालिटी चांगली येणं किंवा त्याची चांगली क्वालिटी येईल अशी अपेक्षा धरणं
हेच चुकीचं आहे. आपल्याला एक चांगला ट्रायपॉड हवा, जेणेकरून आपला कॅमेरा जो आहे तो स्टेडी राहील, आपली जी फ्रेम आहे ती स्टेडी राहील. आपल्याला माईक हवा, कारण की आपल्याला आपल्या आवाजाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. कॅमेऱ्याचं काम आहे की समोर दिसणारा जो लाईट आहे त्याला आपल्या लेन्सवर कॅप्चर करून त्याची डिजिटल इमेज बनवणं. आणि जर आपल्याकडे चांगले लाईटच नसतील तर आपण त्या कॅमेऱ्याला पण काही दोष देऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला या पूर्ण पुढच्या जर्नीमध्ये सहभागी व्हायचंय. काही जणांना बोलण्याचं स्किल चांगलं असेल, काही जणांना या टेक्निकल स्किल्स मध्ये चांगलं असेल, चांगला वापरता येत असेल कॅमेरा, त्यांना ट्रायपॉडचं महत्व पटलेलं असेल, त्यांना या सगळ्या इतर गोष्टींचं महत्व पटलेलं असेल, पण त्यांना कदाचित एडिटिंग करताना त्रास होत असेल किंवा एडिटिंग करणं त्यांना जमत नसेल किंवा जमलं तरी ते एक वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण त्याला तुम्ही मान्य करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादं पाककलेमध्ये तरबेज असलेली व्यक्ती फोडणी कशी द्यायची किंवा त्या सर्व वस्तू ज्या असतात मसाले वगैरे त्याचं किती प्रमाण घ्यायचं याचा अंदाज असतो, तर त्यांनी ते काम जर केलं तर आपल्याला रुचकर पदार्थ खायला मिळेल. पण जर त्यांनी असा विचार केला की कांदा पण मीच कापणार, सगळं मी धुवायचं काम पण मीच करणार, मग वाढायचं काम पण मीच करणार, आणि आपण असं बघतो की बहुतांश घरांमध्ये त्या सगळ्या गोष्टी करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला शेवटी जेवायला मिळत नाही, किंवा जेवायला जरी मिळालं तरी तो पूर्ण उत्साह जो आहे तो निघून गेलेला असतो. तेच आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि जेवतो तेव्हा आपल्याला गप्पा मारायला वेळ मिळतो, आपल्याला आवडीचे पदार्थ कसे बनवायचे हे सुद्धा आपण आपल्या त्या शेफला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, आणि आपल्या मनासारखं आपल्याला अन्न पण मिळतं आणि त्या अन्नाचा आपण चांगला उपभोग पण घेऊ शकतो. आता हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय की आपण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये तरबेज नाही आहोत, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं स्किल तेवढं चांगलं नाहीये, पण एखाद्या किंवा दोन गोष्टींमध्ये, तीन गोष्टींमध्ये आपलं स्किल चांगलं आहे, ज्यामध्ये आपली वरचढ बाजू आहे, आणि जर आपण त्याच्यावर जास्त फोकस केला तर आपल्याला त्या गोष्टीतनं अजून जास्त फायदा मिळणार आहे, ते आपल्या फायद्याचं आहे. पण जर आपण असा विचार केला की जे मला जमत नाही ते मी शिकतो, शिकण्यासाठी चांगलं आहे, पण जर व्यावहारिक विचार केला तर आपल्याला ते नुकसान देतं. आणि हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की जर तुम्हाला कॅमेरा हँडलिंग जमत नसेल तर ज्याला जमतं त्याची मदत मागा. तुम्हाला एडिटिंग जमत नसेल, ज्याला एडिटिंग जमतं त्याच्याकडनं मदत घ्या. तो तुमच्यासाठी काम करणार आहे. तो तुमच्यासाठी जेव्हा काम करेल तेव्हा त्याला जे हवंय ते तुम्ही त्याला द्या, तेव्हा तो तुम्हाला ते देईल जे तुम्हाला हवंय. तुम्हाला चांगलं बोलता येत असेल आणि कोणाला भाषण लिहून हवं असेल तर त्याला तुम्ही भाषण लिहून द्या तुमचं, तर तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर, बोलण्याची कला असेल तर. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुमची ही जी जर्नी आहे, तुमचा हा जो प्रवास आहे तो सोपा होईल, आणि जेव्हा तुम्ही सोपा प्रवास करता तेव्हा तुम्हाला त्या प्रवासाचा आनंद सुद्धा लुटता येईल. तर अशा प्रकारे हे आनंददायी पॉडकास्ट तुम्हाला जर्नी सुरू करायची आहे, आणि आपल्याला आता थोडासा रोल जो आहे तो आपल्याला बदलायचा आहे. आतापर्यंत 3 दिवस मी तुम्हाला शिकवत होतो की तुम्ही होस्ट कसे बनाल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही पॉडकास्ट गेस्ट म्हणून येता त्यावेळी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, काय काय नाही करायचंय, आणि कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या हे त्या गेस्टला माहिती पाहिजे. परंतु त्या गेस्टनी रोहन सरांचा कोर्स केलाय का? नाही माहिती. तुम्ही केलाय तर ही रोहन सरांची जबाबदारी बनते की त्या गेस्टला तुम्ही काय समजवणार हे मी तुम्हाला समजवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा रोल जरी होस्टचा असला तरी गेस्टला काय काय गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, गेस्टला तुम्हाला आपल्या कॅमेरा समोर बसवून रेकॉर्डचं बटन दाबण्यापूर्वी त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी अगदी निक्षूनपणे सांगणं गरजेचं आहे, तो आज आज आपण पहिल्या भागात बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की या सर्व उठाठेवीचा मॉनेटरी बेनिफिट आपण कसा घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्हाला जसं सांगितलं की पैसे हेच काही सर्वस्व नाहीये, आणि पैशाच्या अगोदर 3 गोष्टी येतात. म्हणजे सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे वेळ. तुम्ही पाहिजे तर ही गोष्ट लिहून घ्या. पैसा सगळ्यात पहिले येत नाही कधीच, सगळ्यात पहिले असतं वेळ, म्हणजे टाइम. जर कोणी तुम्हाला पैसे नाही दिले तर असं नका समजू की माझ्या कामाला काही रिटर्न्स किंवा मोबदला नाही मिळाला. पैसे तुम्हाला सर्वात पहिले कोणीच देणार नाहीये. सगळ्यात पहिले तुम्हाला लोक देणार आहेत ते म्हणजे त्यांचा वेळ. जर लोकांनी तुम्हाला तुमचा वेळेबद्दल किंमत दिली, किंवा वेळ ऍज अ त्यांचा टाइम तुमच्यासाठी
त्यांनी इन्व्हेस्ट केला तर हे पण तुमच्यासाठी एक प्रकारचं पेमेंट आहे, एक प्रकारचं हे तुमच्यासाठी रिटर्न मध्ये मिळालेलं बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट की जर त्यांनी तुम्हाला महत्व दिलं तर, म्हणजे सगळ्यात पहिले त्यांनी तुम्हाला काय दिलं पाहिजे, तर वेळ दिला पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांनी तुम्हाला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. इम्पॉर्टन्स म्हणजे त्यांना तुमच्या गोष्टींवर किंवा तुम्ही जे त्यांना सांगताय, तुम्ही जे त्यांच्याशी बोलताय, ह्याला त्यांनी महत्व दिलं पाहिजे. आणि जर त्यांनी ते महत्व दिलं तर त्यांनी तुम्हाला अटेन्शन दिलं पाहिजे. पहिले काय आहे, वेळ, टाइम. दुसरं आहे इम्पॉर्टन्स. आणि तिसरं आहे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे संपूर्ण असं कॉन्सन्ट्रेट करून लक्ष, की तुम्ही काय बोलताय त्याच्यावर पूर्ण लक्ष त्यांचं असलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी बोलताय आणि ते त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी करतायत, म्हणजे ते तुम्हाला अटेन्शन देत नाहीयेत. आणि जर ते तुम्हाला अटेन्शन देत नाहीयेत, ते तुम्हाला जर इम्पॉर्टन्स देत नसतील, जर ते तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला वेळ देण्यासाठी टाळाटाळ करत असतील, याचा अर्थ ते तुम्हाला भविष्यात पण पैसे देणार नाहीयेत. जी व्यक्ती तुम्हाला या 3 गोष्टी देते, वेळ, अटेन्शन आणि इम्पॉर्टन्स, तीच व्यक्ती तुम्हाला भविष्यात पैसे देऊ शकते, कारण ती तुमची किंमत जाणते. ती तुम्हाला व्यक्ती माणूस म्हणून समजते. आणि जेव्हा माणूस म्हणून कोणी आपल्याला समजतं, तेव्हा माणसाच्या ज्या गरजा आहेत किंवा माणसाची जी आपण म्हणू शकतो की एक किंमत आहे, ती त्या व्यक्तीला समजते. आणि अशा व्यक्तींसोबतच काम करायला आपल्याला मजा येते, आपल्याला आनंद वाटतो. आणि अशाच पद्धतीने आपण सर्वांनी या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट केलंय. कदाचित एवढ्या वर्षांचा जो माझा अनुभव आहे, त्यामुळे मला ह्या तिन्ही गोष्टी समोरच्याकडनं घेता येतात, टाइम, अटेन्शन, इम्पॉर्टन्स. परंतु खूप लोकांच्या मनामध्ये एक रॉंग बिलीफ असतो की आपण जर पैसे खर्च केले तर आपले पैसे कमी होतील, किंवा आपला खर्च झाल्यावर आपले पैसे आपण फक्त देतोय, आपल्याला रिटर्न काही मिळत नाहीये, अशी एक मानसिकता असते. पण ज्याची व्यावसायिक मानसिकता आहे, तो पैसे खर्च करण्याला एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट समजतो. आणि त्यानुसार आज खूप जणांनी मला हे दाखवलंय पण की आपल्या ग्रुपमध्ये असे इन्व्हेस्टर लोक आहेत, ज्यांनी खरंच त्या तलवारी, म्हणजे उदाहरण दिलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवर, की तुमच्या सैन्याकडे तलवारी, भाला, हे सगळे शस्त्रच जर नसतील तर तुमचं सैन्य तुमच्यासाठी लढणार कसं. म्हणून जर तुम्ही राजा असाल, तुम्ही किंग असाल तुमच्या फील्ड मधले, तर तुम्हाला तुमच्या सैनिकांकडे सर्व शस्त्र खरेदी करून बनवून द्यायला हवे. आणि जर तुम्ही त्यात म्हणाल की हा ट्रायपॉड 1200 रुपयाचा आहे सर, पण तो मी 2018 पासून वापरतोय, म्हणजे त्याची पर इयर कॉस्ट किती झाली बघा, प्लस त्याच्यात ब्रँडचा तो आहे, मेटलचा आहे, आणि हे सगळं ज्ञान तुम्हाला तुमच्या इनिशियल स्टेजलाच मिळतंय आणि त्याला तुम्ही व्हॅल्यू देताय, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आता पुढे जाऊया. आपल्याकडे 26 पार्टिसिपेंट्स आलेले आहेत आणि जे बाकी आले नाही आहेत ते कदाचित या रेकॉर्डिंग मधनं काहीतरी शिकतील अशी अपेक्षा करूया. आणि आजच्या आपल्या जो मेन टेक्निकल भाग आहे, त्या टेक्निकल भागाला आपण सुरू करूया. तत्पूर्वी आपल्याकडे एक असे पण पार्टिसिपेंट आहेत ज्यांनी स्विमिंगच्या फील्डमध्ये खूप काही काम केले, स्विमिंग मेडल्स वगैरे मिळवले. ते आहेत का मॅडम इकडे? स्विमिंग रिलेटेड कोणीतरी खूप मला मेसेज केला होता की त्यांची हॉर्स रायडिंगची पण अकॅडमी आहे. कोणाची आहे जरा अनम्यूट कराल का? ओके, बहुतेक ते अजून जॉईन नाही झालेत. ओके, ओके, ओके. तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? सगळ्यात पहिली गोष्ट, प्री प्रिपरेशन किंवा A55. अच्छा, ओप्पो A55. एक मिनिट. हा ठीक आहे, हा टॉपिक झाल्यावर मी तुम्हाला अनम्यूट करतो. तर बेसिकली प्री प्रिपरेशन म्हणजे आपल्याकडे जेव्हा गेस्ट येतात किंवा आपल्याला गेस्टशी जेव्हा बोलवायचं असतं त्यांना, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात, की आपली होस्ट म्हणजे आपण स्वतः आहोत यामध्ये, की आपली पार्श्वभूमी काय आहे, आपली बॅकग्राऊंड काय आहे, आपण काय काय याआधी काम केलंय, आपण कोणत्या पद्धतीने मुलाखत घेतो, त्याच पद्धतीने मागील भागाचे लिंक तुम्हाला त्यांना पाठवायचे आहेत. आता सध्या तुमच्याकडे कोणता मागील भाग नाहीये, म्हणजे एखादा प्रिव्हियस एपिसोड नाहीये, बरोबर? तर आपण पहिला एपिसोड मी तुम्हाला संधी देतो की तुम्ही माझ्यासोबतच बनवा आणि तो त्यांना पाठवा. आणि मग त्यांना समजेल की नेमका हा व्यक्ती काय करतोय. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा करणार आहात, त्यातला मुख्य विषय कोणता आहे हे त्यामध्ये त्यांना स्पष्ट सांगा. आणि इतर गेस्टचे त्यांना आपल्याला व्हिडिओज पाठवायचे की इतर गेस्टनी कशा पद्धतीने या पॉडकास्टवर आधी सांगितलेलं आहे, जेणेकरून जो आपला गेस्ट आहे त्याला आपल्याबद्दल एवढी सगळी माहिती आपल्याला द्यायची. ओके, आपल्या एपिसोड बद्दल सांगायचंय, आपण कशा पद्धतीने आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत, काय आपण करणार आहोत, त्यांना ही सगळी पूर्वकल्पना आपल्याला द्यायची. त्यानंतर आपल्याला टेक्निकल काय काय तयारी करायची, तर आपल्याकडे असलेला मायक्रोफोन, कॅमेरा, हेडफोन,
या सगळ्या इक्विपमेंट ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत का, त्या सर्व इक्विपमेंट्सला प्रॉपर तुम्ही मेंटेन केलंय का, त्या सगळ्यांच्या ज्या बॅटरीज आहेत त्या तुम्ही रेग्युलर चार्ज करता का. उदाहरणार्थ, उद्या आमच्याकडे आज एक शूट आहे पॉडकास्टचं, तर त्यासाठी मला काही बॅटरीज हे करायचे, काय म्हणतात त्याला, रिचार्ज करून ठेवायच्यात. तर मी कॅमेरा चालू आहे का, हा, तर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल माझ्या, दिसतंय, तर हे माझं चार्जिंगचं डिव्हाइस आहे. त्याला मी आता चार्जिंगला लावून ठेवलं होतं. म्हणजे काय की मला उद्यासाठी आज काय करायचे, तयारी करून ठेवायची. कशाची, इक्विपमेंट्सची. एखादे असे तुम्ही बॉक्स घेऊ शकता प्लास्टिकचे वगैरे, ज्यामध्ये तुम्ही हे तुमचं सगळं कॅमेरा, माईक, लाईट्स हे सगळं ठेवू शकता. एखाद्या कपाटाचा एखादा सेक्शन तुम्ही बनवा जिकडे तुमचे हे सगळे इक्विपमेंट्स राहतील. तुम्हाला हे सगळं जेव्हा एडिटिंग वगैरे कराल, तेव्हा अपलोड कराल, तेव्हा चांगलं इंटरनेट कनेक्शन हवंय. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे रेडी हव्यात ऍज अ होस्ट. त्यानंतर बॅकअप म्हणजे काय की आपल्याकडे एका दुसऱ्या छोट्या मोबाईलमध्ये, दुसऱ्या मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यामध्ये एखादा बॅकअप व्हिडिओ शूटिंग चालू पाहिजे. जसं की आता माझ्याकडे 2 फोन आहेत, तर यातल्या एखाद्या फोनला मी बॅकअप फोन रेकॉर्डिंग म्हणून सुरू ठेवू शकतो. त्याला ट्रायपॉडवर ठेवून 2 शूटिंग जरी एक्स्ट्रा आलं तरी चालेल, पण वी शुड हॅव अ बॅकअप. त्यानंतर रेकॉर्डिंगचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, तर त्याला टेस्ट करून बघायचं त्यात काही नवीन अपडेट आलाय का, किंवा त्यात काही नवीन फीचर आलंय का. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक ऑडिओ एडिटिंग ऍप सांगितलं होतं. किती जणांनी ते ट्राय केलं तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा. ऑडॅसिटी म्हणून एक ऍप होतं, त्याची लिंक कदाचित मी तुम्हाला दिली नव्हती, पण मी तुम्हाला आज देईन ती लिंक. पण ज्यांनी ती ट्राय करून बघितलं, आणि अजून एक मी तुम्हाला सांगितलं होतं ऍडोब पॉडकास्ट म्हणून, या दोन्ही सॉफ्टवेअरला तुम्ही ट्राय केलं का, चॅटबॉक्स मध्ये सांगा. पॉडकास्टर स्नेहलनी ट्राय केलंय. येस, गुड. सो अशा पद्धतीने इक्विपमेंट्स, इंटरनेट, बॅकअप आणि सॉफ्टवेअर या सगळ्यांना तुम्हाला काय करायचंय, तुमची ही तांत्रिक तयारी आहे, टेक्निकल प्रिपरेशन आहे, ही तुम्हाला करून ठेवायची. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही हा पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहात त्या वातावरणाला पण तुम्हाला काय करायचंय, सेट करायचंय. एक इन्व्हायरमेंट जे आहे ते सुद्धा तुम्हाला सेट करायचंय. आणि त्यामध्ये तुम्हाला हवंय ते म्हणजे एक शांत जागा, जिथे तुम्हाला नॉईज येणार नाही. तिथे कुत्रे नाही भुंकणार, तिथे कोणी हॉर्न नाही वाजवणार, तिकडे कोणीतरी असंच आदळआपट नाही करणार. तुमच्या घरी जर, अच्छा खूप जणी आपल्याकडे महिला वर्ग आहेत, पण समजा तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही घरी कुणाला तरी पॉडकास्टसाठी बोलवलं आणि ते तुमच्या घरच्या व्यक्तींना आवडलं नसेल, तर भांडी बिंडी वाजवू शकतात. तर असं तुम्ही जरा काळजी घ्या. त्यांना सांगा की तुम्ही जा शॉपिंग करायला वगैरे, असं काहीतरी सांगून तुम्ही ती काळजी घ्या. नाही तर भांडी बिंडी वाजून तुमच्या ऑडिओची गडबड होऊ शकते. किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा रूम असेल तर त्याला दरवाजाला कडी लावून तुम्ही तुमचा सेटअप बनवा. बाकी महिला वर्गांना काय सांगण्याची गरज नाही, ते या सगळ्या गोष्टी नक्कीच काळजी घेतील असा विश्वास आहे मला. बरोबर, टाईप येस इन द चॅट बॉक्स. काय म्हणायचं ते कळलंय बहुतेक सगळ्यांना. त्यामुळे घरी सर्व पूर्वकल्पना द्या की आम्ही असे काहीतरी उद्योग करणार आहोत, तर घरच्यांचा पण सपोर्ट तेवढाच महत्वाचा आहे. पुढे जाऊया. प्रकाश व्यवस्था म्हणजे आपल्या चेहऱ्यावर योग्य लाईट आला पाहिजे, याची काळजी घ्या. उमेशजी, तुम्ही ज्या ठिकाणी बसल्यात तसं तुमच्या चेहऱ्यावर आत्ता लाईट येत नाहीये, वेअर बाकी दिलीप सरांचा लाईट बरोबर आहे. गजानन सरांचा कॅमेरा अँगल थोडा चुकलाय. शैला मॅडम, तुम्ही हेड स्पेस जास्त ठेवलेत, म्हणजे तुमचा डोक्याच्या वरती जागा जास्त ठेवली, तुम्ही थोडंसं खाली केलं तरी चालेल. येस. अजून कोण आहे, बाकीच्यांनी तर काय कॅमेरा चालू नाही केला. हे न्यूज, हे आपले हेमंत साहेब तर फिरत असतात नेहमी गार्डन मध्ये. ओप्पो CPH काहीतरी आहे 27, त्यांनी मोबाईल उभा पकडलाय. आडवा करा मोबाईल, दॅट इज बेटर. आता व्यवस्थित आहे. तरी पण तुम्ही हातात पकडूनच बघताय काय, तुम्ही ट्रायपॉड नाही घेतला? ट्रायपॉड घ्या लवकर. झूम मीटिंग पण ट्रायपॉडवर अटेंड करायची, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पुढे कोण आहेत अजून आपल्याकडे? प्रीती धोपटे, पण ते अजून पॉडकास्टर नाही झाल्यात. ठीक आहे. अजून कोण आहे? डॉक्टर संतोष मोरे, अनिता पानसरे. अनिता पानसरे मॅडम, बाबासाहेब कदम. ओके. सो ह्या जणांनी अजून व्हिडिओ चालू नाही केला. प्राची मॅडमनी पण नाही केला. ओमकार भागवतनी पण नाही केला. ठीक आहे. एनिवेज, पुढे जाऊया. पार्श्वभूमी व्यावसायिक आणि सुव्यवस्थित. बॅकग्राऊंड जी आहे आपल्या मागची, ती एक चांगली बॅकग्राऊंड असली पाहिजे. प्राची मॅडम, तुम्ही आता व्हिडिओ चालू केलात त्याबद्दल धन्यवाद, पण तो आडवा पकडलात तर बरं होईल, जेणेकरून तुमचा पॉडकास्ट जी फ्रेम असते, अच्छा आडवा पकडल्याच्या वेळेला मोबाईलमध्ये पण आपल्याला ते सेट करायचं आहे ऑटो रोटेट, तेव्हा तुम्हाला होणार. आता तुमचा जो मोबाईल आहे तो खालून वरच्या दिशेने आहे. ओके. सो खालून जेव्हा वरच्या दिशेने असतो तेव्हा बाबासाहेब कदम यांच्यासारखा फ्रेम येते, म्हणजे वरचा पंखा पण दिसतो आणि माणूस पण दिसतो. आपल्याला डोळ्याच्या लेवलला, म्हणजे मी असं तुमच्याकडे बघतोय, पूर्ण आय लेवलला
त्यावेळेला आपल्याला कॅमेरा असला पाहिजे. ओके, सो हे प्रयत्न करायचे सगळ्यांना. ओके, बॅकग्राऊंड बद्दल झालं. आरामदायक जागा. आपल्याला पॉडकास्ट करताना कमीत कमी म्हणजे भविष्यात तरी तुम्हाला 1 तास वगैरे 2 तास वगैरे त्या ठिकाणी बसायचंय. सो 1-2 तास चांगले आणि आरामात बसून बोलता येईल अशी तुमची बैठक व्यवस्था असली पाहिजे. ओके, ही आपल्याला काळजी घ्यायची. आता इथपर्यंत समजलं. हे तुमचं एन्व्हायरमेंट बद्दल आहे की कशा पद्धतीने तुमचं ओव्हरऑल सेटअप असला पाहिजे. इथपर्यंत समजलं असेल तर टाईप येस इन द चॅट बॉक्स. गुड गुड. मध्ये मध्ये तुम्हाला ताण लागू शकते तर पाण्याची बाटली जवळ ठेवायची. त्यावेळेला रेकॉर्डिंग आपल्याला एडिट करावं लागतं. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला मी दाखवू शकतो ऍक्च्युली, पण मला तुमची तेवढी कमिटमेंट फक्त 27 लोकांचीच दिसते. ठीक आहे, एनिवेज ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन. आता आपण बघूया कथा तयार करणे म्हणजे स्टोरी. पॉडकास्टचा सगळ्यात इम्पॉर्टंट मेन जो गाभा आहे तो म्हणजे कथा, एक स्टोरी. तर पॉडकास्टची स्टोरी तुम्हाला प्रत्येक गेस्ट नुसार वेगवेगळी बनवायला लागते. प्रत्येक गेस्ट नुसार त्याचा जो अनुभव आहे, त्या गेस्टची जी खासियत आहे त्यानुसार तुम्हाला त्या पॉडकास्ट मध्ये ती कथा वैयक्तिकरित्या स्वतःहून पर्सनली गुंफावी लागते आणि स्वतःचे पण काही अनुभव शेअर करावे लागतात. तुम्हाला मी फक्त माझ्या आयुष्यातले काही ठराविक गोष्टी सांगितल्या, जसं की बदलापूरचा पूर आला होता, ती एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, कदाचित ती गोष्ट पण तुम्हाला सांगितली की मी माझं युट्यूब चॅनल कसं सुरू केलं. पण मित्रांनो, अजून एक घटना माझ्या आयुष्यात झाली होती आणि ती घटना तुम्हाला मी सांगतो, पण तुम्हाला त्यातनं प्रेरणा घ्या. ओके, त्याला स्टॉप शेअर करतो पहिले मी आणि ती घटना सांगतो जी रिसेंटलीच झाली होती की 2020 मध्ये कोविडचा सगळीकडे प्रादुर्भाव होता आणि त्याच दरम्यान आम्हाला कॉलेजमधनं पण सुट्टी मिळाली होती. वर्क फ्रॉम होम हा नवीन कन्सेप्ट आम्हाला सांगितलेला, आम्हाला टीचिंग करायचं होतं झूमच्या माध्यमातून आणि ते करता करता आम्ही 1 महिना जवळपास ऑनलाईन टीचिंग केलं आणि त्यानंतर मे महिन्याच्या आसपास, नॉट मे महिना एक्झॅक्टली, मार्च महिन्याच्या आसपास मला अजून एक गोष्ट माझ्यासोबत झाली. ती म्हणजे मला झाला बेल्स पाल्सी. बेल्स पाल्सी हा एक पॅरालिसिस आहे जो टेम्पररी पॅरालिसिस आहे आणि तो फक्त चेहऱ्याचा असतो. बोलताना त्रास होतो आणि अर्धा भाग जो आहे तो हलतच नाही आणि अर्धा भागच फक्त हलतो. याला म्हणतात बेल्स पाल्सी. तर हे बेल्स पाल्सी झाल्यामुळे निश्चितच आपल्याला स्ट्रेस येणार आणि स्ट्रेसमुळे सुद्धा हा बेल्स पाल्सी होतो. व्हायरल टाईपचा आहे. आपल्याकडे काही डॉक्टर्स पण आहेत, तर त्यांना हे कळलं असेल की मला काय झालं होतं. तर जेव्हा मला हे झालं तेव्हा पण माझ्यातला उत्साह कमी नाही झाला. मला तुम्हाला हे यासाठी सांगायचंय की जर तुम्ही कमिटेड असाल तर तुम्हाला तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी त्याच्यातनं तुम्हाला तुमचा उद्देश जो आहे तो पूर्ण करायचा आहे. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. आता तुम्हाला एक मी व्हिडिओ क्लिप दाखवतो. दिसतेय का मला सांगा? व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? एक युट्यूबचा व्हिडिओ दिसतोय, रोहन होमकर नाव दिसतंय. आता मी याला प्ले करतो. व्हिडिओचा आवाज येतोय तुम्हाला? व्हिडिओचा आवाज नाही येत आहे. ओके, आता बघूया आपण परत एकदा. नमस्कार दोस्तों, मेरा नाम है रोहन होमकर और आपने इस चैनल पे मेरे बहुत सारे वीडियोस देखे होंगे. बट टुडेस टॉपिक इज समथिंग डिफरेंट बिकॉज व्हेनेवर वी फेस challenges in our life, there are some unexpected things which happen with us, which is I am sharing right now with you. Dear friends, recently I got diagnosed with a Bell's palsy. Now what do you mean by Bell's palsy? The Bell's palsy was a term, was a word which was unknown to me. I was not knowing about it. But because of some reasons, the Bell's palsy disease or this particular abnormality has happened to me. But it is now my choice how to treat, how to deal with this particular difficulty. Now dear friends, as we know, there are many words in the dictionary. But do you know all the words? Similarly, in the medical field, there are many problems, many diseases, many viruses, many bacteria are there, and because of which they are affecting us, our life, our thinking, and overall the performance of our life. When I talk about the amazing life, it is really important that you should dream for something. You make a plan and you take an action. But sometimes there are certain words which are introduced to you, introduced in your life, which you have to read it, you have to understand it, and then you have to find out a proper sentence to make in your life so that there will be a meaning to your life. And dear friends, today I am sharing some of the information of Bell's palsy. Now when we talk about the Bell's palsy, it is a facial paralysis of one particular side.
For me, it is for my left side. On left side, whatever the facial movements are there, those are at standstill. At left side, I am not able to move my face, and that is how the symptoms are identifying this disease or this particular abnormality. Now, this facial paralysis is considered as temporary and caused by some of the viruses as well as some of the unhealthy condition of ENT. Now, when we talk about the ENT, the ear, nose and throat, there are a combination, and there is a seventh nerve which is related with the facial movement is getting damaged, getting hampered because of some shock or some virus or infection. Now, how to identify this Bell's palsy condition? Now, left side movement is completely restricted. It is not happening. Say for example, there are natural flow of my video which you will see in my other videos. But today you can see only right side of my face is moving. Now, what are the symptoms of Bell's palsy? One, that left side or the side which is hampered is not being controlled by a person. Say for example, if I want to give some demonstration to you, you can identify how my movements are changed from left side and right side. First, now I am trying to lift my eyebrow. At left side you won't see any change, but at right side it is happening. Now I am closing my eyes. Right eyelid is immediately giving response, but left is slow. Now when I am trying to smile, you can see the difference. This portion is not moving, but this portion is moving. So at looking at your face, it is sometimes disturbing to know, but still it is a temporary condition and you can get rid of this particular condition with the help of medical facilities, medical treatment related with the neurology. So dear friends, if something like this or any other challenges are there in your life, make sure you first have a hope. You first have the strong determination that whenever something bad is happening with you, there is something challenges are there, you just believe on that inner power which will give you strength, so that that inner power will show you the path and you have to follow that path for achieving the great health and come back from the challenges and be again successful. Dear friends, right now I am creating this video is only for awareness that yes, there are some words which are not known to us, and those words are introduced in our life. We just have to adapt them and we have to get rid of those particular challenges and be successful in life. At last, I would like to thank the universe for introducing me to some words and not introducing me with some words. Because of the universe, I am knowing about the Bell's palsy now and I am creating awareness. But dear friend, there are many more diseases in the world and there are many more cures as well as many more solutions to the problem. So let's focus on the solutions and create a world, a happy place to live in. So thank you for watching this video and make sure you subscribe to this channel for more health related topics and the contribution of the health talks to the creating awareness in the society. Thank you for watching. ओके सो व्हिडिओ बघितल्यावर काय वाटलं तुम्हाला? एनीवन वुड लाईक टू एक्सप्रेस? हा बोला, आवाज येतोय तुमचा आता. सर खूपच म्हणजे कठीण परिस्थितीतनं तुम्ही स्वतःला परत पूर्ववत केलंय आणि तुमच्या आत्ताचं बोलण्याचं स्टाईल आणि हे सगळं बघून असं वाटतच नाहीये की तुम्हाला असं काही आजार झाला होता. तर माझ्यासाठी ते खूप इन्स्पायरिंग आहे. ग्रेट सर, थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचं तर यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. येस, ओके. हॅलो. येस सर. हॅलो, मी बोलू का? हा बोला ना. हा सर, मी बघितलं ते सगळं व्हिडिओ आणि खरंच खूप इन्स्पायरिंग आहे आणि आता तुमच्याकडे बघून नाही वाटत आहे कोण ते सगळे. बोलतंय नेमकं? एक मिनिट. हा, मी डॉक्टर प्रतिभा जाधव बोलते. ओके, हा बोला मॅडम. तर ते आता तुमच्यात अजिबात ते सिम्पटम्स नाही दिसत आहे, म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळलं ऍक्च्युली. तर खूप छान वाटते की तुम्ही आता वेल आणि फाईन आहात
आणि सेकंडली मलाही माझा एक्सपिरियन्स शेअर करायची इच्छा आहे की मलाही नागिन झाली होती आणि कंटिन्यू 4 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये 2दा मला फेसला झाली होती. सो मी तुमचं दुःख समजू शकते की मी पण त्या पेनमधनं थोडीफार गेलेली आहे. So, छान वाटतंय तुम्हाला असं बघून. हॅलो, बोलू सर? येस येस पारसी जे तुम्ही बेल्स पारसी हा एक टेम्पररी रोग आहे आणि त्याच्यापासून माणसाला मुक्तता मिळते आणि तो स्वतः सुद्धा आपण डायग्नोज करू शकतो. म्हणजे बिफोर गोइंग टू डॉक्टर किंवा असं असं मला होते आणि मग डॉक्टर बेटर वे ते काही टेस्ट वगैरे करतील म्हणजे ते फायनल डायग्नोज. तर हे एक चांगला अवेअरनेसचा व्हिडिओ आहे, त्याबद्दल धन्यवाद. ओके. सो बेसिकली हे तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हाच होता की कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही, काही ना काही करत राहायचं, आणि काही ना काही म्हणजे आपल्याच ध्येयाच्या मार्गावर, आणि बस आपलं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग पाहिजे, सगळं आपल्यासोबत चांगलं होणार आहे. ग्रॅटिट्यूड ठेवायचा, देवाला नेहमी धन्यवाद द्यायचा की देवा एवढं झालं, ठीक आहे, अजून काय जास्त वाईट नाही झालं, असं पण विचार करायचा. सो गुड, पुढे जाऊया. आय होप तुम्हाला मी थोडंफार मोटिवेट पण करतोय की तुम्ही तुमच्या या पुढच्या जर्नीमध्ये स्वतःला पण पॉझिटिव्ह ठेवा, आणि जरी काही झालं आपल्याला, आर्थिक फटका बसला किंवा काही झालं, काही होऊ दे, म्हणजे आपण म्हणतो ना की आपली होप जी आहे ती आपण सोडायची नाही. आपल्याला जे आपण ठरवलंय ते पूर्ण करायचं. किती लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलं, किती लोकांनी तुम्हाला नाही म्हटलं, तरी थांबायचं नाही, आणि आपले 12 एपिसोड आपल्याला बनवायचेच आहेत. हा प्रत्येकाने एक पण ठरवायचा आहे, प्रत्येकाने त्या 12 लोकांना अप्रोच करायचंय. 12 साठी कदाचित तुम्हाला 100 लोकांपर्यंत जावं लागेल, मगच 12 लोक तुम्हाला हो म्हणतील. समजा 50 लोकांनी जरी हो म्हटलं तरी ते आपल्या समोर कॅमेरा समोर येऊन घाबरतील, असा पण अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही खूप छान बोलत असाल आणि ते तत पप करत असतील किंवा त्यांचं बोलण्याचे त्यांच्याकडे जर कॉन्फिडन्स नसेल तर तो तुमच्या पॉडकास्टची पण वाट लावेल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला त्या गेस्टला सांगायच्या आहेत की रोहन सरांचं ट्रेनिंग अटेंड करा म्हणून. पण ते गेस्टचा ट्रेनिंग वेगळा आहे. सो दॅट इज अनदर थिंग जे तुम्हाला मी देतोय, जेणेकरून तुम्ही तुमच्या गेस्टला त्या सगळ्या गोष्टी सांगाल. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला आधी पण सांगितल्यात, जसं की तुम्ही त्यांना सांगायचंय की तुम्हाला पॉलिटिकल जास्त बोलायचं नाहीये. पॉलिटिकल वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला त्यामध्ये वापरायचे नाहीयेत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर अशा अजून पुढे काय काय गोष्टी आहेत त्या आपण सांगूया. पण आता मी तुम्हाला जे शेअर केलं ते यासाठी शेअर केलं की मला तुम्हाला स्टोरी टेलिंग मधलं एक कन्सेप्ट सांगायची होती, ती म्हणजे पर्सनल स्टोरी. आता हे पर्सनल स्टोरी जी आहे ही आपल्या गेस्टला आपल्याबद्दल एक प्रेरणादायी अनुभव देते. मी जी आता तुम्हाला स्टोरी सांगितली माझी स्वतःच्या लाईफ मधली, ते तर व्हिडिओ दाखवून सांगितली, बरोबर, पण त्याच्याने तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळाली, राईट? सो अशीच तुमच्या आयुष्यातल्या तुम्हाला गोष्टी शोधायच्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या गेस्टला सांगणार आणि तुमचा गेस्ट तुमच्यापासून इन्स्पायर झाला पाहिजे. समजतंय? त्यानंतर तुम्हाला केस स्टडीज बनवायच्या की तुमच्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही काय उदाहरण देऊ शकता. ते उदाहरणांमध्ये डेटा असला पाहिजे. आज त्या डेटा आणि डेटाचं महत्व यासाठी आहे कारण की डेटा व्हेरीफाईड होतो. आपण जर म्हटलं की 1983ला इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तर तो डेटा आहे, तो व्हेरीफाईड डेटा आहे, बरोबर. मग त्याच्याशी संदर्भात जर काही बोलायचं असेल तर आपल्याकडे तिथे आपल्या ऑडियन्स मधली आपली विश्वासार्हता वाढते. ओके, सो हे पण महत्वाचं आहे. आणि नंतर आहे भावनिक जोड, म्हणजे आपल्याला इमोशनल कनेक्ट करायचंय आपल्या ऑडियन्स सोबत, आपल्या स्टोरीनी, आपल्या ओव्हरऑल आपण म्हणतो ना प्रेझेंटेशननी. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काय काय? पर्सनल स्टोरी, केस स्टडीज, त्यानंतर डेटा आणि इमोशनल कनेक्ट, ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आय थिंक स्लाइड दिसतात माझी तुम्हाला, बरोबर? ओके. तर मुख्य संदेश काय आहे आपल्या पॉडकास्टमध्ये ते आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे. तर एक 3 ते 5 मुद्दे महत्वाचे काढायचे की ह्या 5 मुद्द्यांशी रिलेटेड आपल्याला बोलायचंय. हे आपण गेस्टला पहिले सांगून ठेवायचं. गेस्टला सवय असते की त्याला जर आपण हात पकडायला दिला तर तो आपल्याला घेऊन पुढे पळतो. म्हणजे काय, त्याला एखादी गोष्ट आपण सांगायला सांगितली तर तो त्याच्या संदर्भात त्याला माहिती असलेल्या 100 गोष्टी अजून सांगतो. पण आपला ऑडियन्स त्याच्यामुळे काय होतो? बोर होतो. ऑडियन्सनी तुमच्यासोबत एक कनेक्शन डेव्हलप केलंय की होस्ट जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाच्या उत्तराची आपल्याला गेस्ट कडनं अपेक्षा त्या ऑडियन्सनी ठेवलेली असते. आणि ते करताना जर तुम्ही असा विचार केलात की आपण अजून यांना काहीतरी सांगूया, तर मग काय होईल की ते सांगता सांगता तो आपला जो गेस्ट आहे तो या ठिकाणी बोर होईल आणि तो आपल्यापासून दूर जाईल. त्यामुळे असं काही आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला 3 ते 5 मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार आपल्याला काम करायचं. त्यानंतर युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन, की तुम्ही त्या गेस्टला असे काही प्रश्न विचारा की जेणेकरून ती माहिती त्या गेस्टनी तर आपल्याला दिलीच पाहिजे, पण
ती माहिती देताना किंवा ती माहिती ऑडियन्सनी घेताना ऑडियन्सला असं स्पेशल फील झालं पाहिजे की अरे मी किती छान माहिती ऐकतोय. ओके. आणि जेव्हा ती भावना तुमच्या ऑडियन्समध्ये येते तेव्हा तुमचा ऑडियन्स तुमच्याशी अजून चांगल्या पद्धतीने जोडला जातो. त्यानंतर खूप महत्वाचं आहे कॉल टू ऍक्शन, की तुम्ही श्रोत्यांना काहीतरी करायला सांगता. म्हणजे काय की आता तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आता इथे 27 ते 28 लोक आहेत. तुम्ही सगळ्यांनी आता 2 मिनिटात काय करायचं, रोहन होमकर म्हणून सर्च करायचं. तर माझ्या नावाचे तुम्हाला 3 चॅनल दिसतील. एक असेल रोहन होमकर व्लॉग म्हणून, ज्यामध्ये मी रेग्युलर ब्लड डोनेशन करतो, त्याचे काही व्हिडिओ असतात. आतापर्यंत मी जवळपास 21 वेळा ब्लड डोनेशन केलंय. त्यानंतर मी स्विमिंग कोचिंग पण करतो, पर्सनल स्विमिंग कोचिंग. त्यानंतर मी डिझास्टर मॅनेजमेंटवर ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा देतो. इंडस्ट्रियल सेफ्टी बद्दल ट्रेनिंग प्रोग्राम देतो. त्याच पद्धतीने मी कंपन्यांमध्ये टीम बिल्डिंगचे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. सो अशा पद्धतीने इतर सगळ्या गोष्टी करताना जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात ते पण मी करतो, जेणेकरून मला कोणाला जर दाखवायचं असेल आणि लोकांना विश्वास नाही बसला तर मी त्यांना तो व्हिडिओ दाखवतो की बघ बाबा मी हे पण करतो आणि मी हे असं करतो. सो जेणेकरून व्हिडिओच्या आधारे आपण त्या गोष्टी लोकांपर्यंत इझिली पोहोचवू शकतो. तर हे एक चॅनल तुम्हाला दिसेल माझ्या नावाचं, रोहन होमकर व्लॉग्स म्हणून. त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर द सक्सेस टॉक शो विथ रोहन होमकर हे एक चॅनल दिसेल. हे मी याच्यात बघतो की आता कोणी रिसेंट सबस्क्राईब केलंय, याच्यात लगेच मला नोटिफिकेशन पण येतं. आणि त्यानंतर तिसरं जे चॅनल आहे ते आहे ऑनलाईन लेक्चर्स, ऑनलाईन इंजिनिअरिंग लेक्चर्स बाय रोहन होमकर. म्हणजे माझे जे इंजिनिअरिंग कॉलेज मधले जे लेक्चर्स आहेत ते पण मी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. सो या 3 वेगवेगळ्या चॅनलला बनवण्याचा उद्देश हाच आहे की या तिन्ही चॅनलचे ऑडियन्स वेगवेगळे आहेत. या तिन्ही चॅनलचे ऑडियन्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ज्यांना माझ्या पर्सनल लाईफ बद्दल, माझ्या मी काय काय करतो माझ्या कामा व्यतिरिक्त हे जाणून घ्यायचंय, तर त्यांना व्लॉगचं चॅनल आहे. जर माझ्या लेक्चरच्या स्टुडंट्सला रिव्हिजन करायची असेल तर सब्जेक्ट वाईज मी प्लेलिस्ट बनवल्यात, तर तिथे ते माझा लेक्चरचे व्हिडिओ बघू शकतात. आणि ज्यांना पॉडकास्ट मध्ये इंटरेस्ट आहे ते माझ्या पॉडकास्टच्या चॅनलला बघू शकतो. सो अशा पद्धतीने आपण श्रोत्यांना काय करायचंय, कॉल टू ऍक्शन करायला सांगायचंय की तुम्हाला जर यांच्याशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, कमेंटमध्ये प्रश्न विचारा, किंवा तुम्ही सबस्क्राईब करा किंवा व्हिडिओला लाईक करा. असे सर्व कॉल टू ऍक्शन तुम्हाला श्रोत्यांसाठी सांगायचे. खूप वेळेला आपल्या पॉडकास्टमध्ये यादगार कोट्स म्हणजे अशी उदाहरणं देण्याजोगी वाक्य गेस्ट बोलतात की बडे बडे शहरों में छोटे छोटे, असं काहीतरी, असं म्हणजे ते त्यांना माहिती असलेले डायलॉग्स बोलतात आणि त्यावेळेला आपल्याला त्या ऑडियन्सला कनेक्ट करता येतं. म्हणजे काय, तर त्या कोट्सचा इमेजेस बनवून आपण त्यांना ते वाक्य जी आहेत त्याचं क्लिप्स बनवू शकतो किंवा त्याचं आपण इमेजेस बनवू शकतो. आता प्रश्नांची तयारी, अपेक्षित प्रश्न, सामान्य प्रश्नांची यादी, जे आपण गुगल फॉर्म बद्दल तुम्हाला सांगितलं की गुगल फॉर्म तुम्ही बनवा, त्याच्यामध्ये प्रश्न बनवा. त्यानंतर काही कठीण प्रश्न असतात त्याबद्दल त्यांना काय तयारी करायची ते सांगा. त्यानंतर उत्तराची पद्धत कशी असली पाहिजे हे सांगा. म्हणजे काय, सिच्युएशन. सगळ्यात पहिले स्टार पद्धत म्हणजे काय हे समजून घ्या. तुम्हाला पहिले एक सिच्युएशन डिस्क्राईब करायचे, त्यानंतर तुम्हाला टास्क म्हणजे एखादं ऍक्टिव्हिटी बद्दल बोलायचंय. मग त्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा त्या टास्क मध्ये तुम्ही काय ऍक्शन घेतली याबद्दल बोलायचंय आणि मग तुम्हाला त्यातनं काय रिझल्ट मिळाला हे बोलायचं. म्हणजे सिच्युएशन काय होती, तर 2005 साली पूर आला होता. टास्क काय होती की मी 10वीत होतो आणि मला अभ्यास करायचा होता. ऍक्शन मध्ये काय होतं, या दोघांचा परत मेल घातलाय की माझी सगळी पुस्तकं वाहून गेली होती, घरातले कपडे गेले होते, घराच्या पंख्यापर्यंत चिखल आणि पाणी होतं. आणि तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं की रोहन, तू नापास झालास तरी चालेल, पण तू रोज जे शाळेत शिकतोस ते मला घरी येऊन सांगायचं. आणि हे असं केल्यामुळे मला रिझल्ट मिळाला की मी 10वीला परीक्षेत पहिला आलो वर्गामध्ये. आणि त्यानंतर मी माझ्या शिकवण्याच्या ज्या कलेला विकसित केलं. तर ह्या पद्धतीने उत्तर दिल्यामुळे तो एक स्टार असा तुम्हाला परफॉर्मन्स मिळतो आणि तुमचा ऑडियन्स जो आहे तो तुमच्या उत्तरामुळे कनेक्ट होतो. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. सो पुढे जाऊया. त्यानंतर सराव. येस, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा, प्रॅक्टिस करा. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या गेस्टला पण सांगायच्यात आणि तुम्हाला स्वतःला पण त्यामध्ये सांगायचंय. खूप लोकांना जोरात बोलण्याची म्हणजे फास्ट बोलण्याची सवय असते, तर त्यांचा आवाज
एकदा ऐकून घेऊन आपण त्यांना सांगायचं की तुम्ही थोडं हळू बोला, तुमचे जे उच्चार आहेत ते तुम्ही स्पष्ट ठेवा, तुम्ही बोलताना खूप वेळा अडखळता किंवा म अ, म्हणजे असं झालं का, अच्छा, इंग्लिशमध्ये बोलताना सो, असे सगळे काही शब्द ते लोक मध्ये मध्ये फिलर म्हणून वापरतात. व्हॉट इज द वर्ड? फिलर. फिलर म्हणून जे शब्द वापरतात त्याच्यातनं लोकांना आपल्याला काय करायचंय, टाळायचंय. त्यांना सांगायचंय की तुम्ही असे फिलर शब्द वापरू नका. तुम्हाला जर विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही सायलेंट राहा आणि मग विचार करून तुम्ही बोला. ओके. त्यानंतर स्वर बदल, की एकाच स्वरात बोलायचं नाहीये. आपल्याला कधी कधी आवाज वाढवायचा आहे, कधी कधी आवाज कमी करायचा आहे, कधी कधी उत्साह दाखवायचा आहे, कधी कधी शांततेत बोलायचंय. तर ह्या सर्व पद्धतीचे टोन जे आहेत ते पहिले तुम्ही करून बघायचे, मग तुम्हाला तुमच्या गेस्टला त्या गोष्टी सांगायच्या. इथपर्यंत कळलं? परफेक्ट. त्यानंतर एखादा जर तुम्हाला विचार मांडायचा असेल किंवा एखादं नवीन स्टेटमेंट तुम्हाला करायचं असेल तर पहिले काही वेळ तुम्हाला पॉज घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा पॉज घेता तेव्हा तुम्ही त्या गेस्टला सांगता की तुमचा इथून पुढे काय होणार आहे, तो व्हिडिओ इथून आपण एडिट करणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यानंतर स्पष्टपणे बोलायला आपल्याला सगळ्यात पहिले स्वतःला आलं पाहिजे आणि आपण नंतर आपल्या गेस्टला पण ते करण्यासाठी सांगितलं पाहिजे. यापुढे आहे आपल्या बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज खूप महत्वाची आहे. की खूप वेळेला काय होतं की आपण बिगिनर लेवलचा सेटअप वापरतो. आणि बिगिनर लेवलचा सेटअप म्हणजे काय, तर आपल्या समोर कॅमेरा असतो आणि आपण दोघे जण आजूबाजूला बसलेलो असतो आणि त्यावेळेला ना गेस्ट उत्तर देताना होस्टला बघतो आणि होस्ट प्रश्न विचारताना गेस्टला बघतो. पण जेव्हा हे दोघं एकमेकांना बघतात तेव्हा कॅमेऱ्यामध्ये कोणीच बघत नाही आणि कॅमेऱ्यामध्ये न बघितल्यामुळे असं वाटतं की हे दोघेच एकमेकांशी बोलतायत. पण आपण पॉडकास्ट रेकॉर्डिंग का करतोय, तर आपल्या ऑडियन्स साठी करतोय. आणि ऑडियन्स आपल्याला कुठून बघणार आहे, तर ऑडियन्स आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघणार आहे. आणि म्हणून कॅमेऱ्यात बघून बोलायला आपल्याला शिकलं पाहिजे आणि आपण त्याची सुरुवात केली पाहिजे. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजतंय. तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतला असेल की आता बोलता बोलता माझी नजर जी आहे ती कधी वरती जातीये, कधी डावीकडे जातीये, कधी उजवीकडे जातीये, पण मी तुमच्याशी बोलतोय. बरोबर. पण जेव्हा मी तुमच्याशी असा बोलतो तेव्हा तुम्हाला कळतं की अरे रोहन सर तर माझ्याशी बोलतायत का, कारण की माझा कॅमेरा या ठिकाणी आहे. समजतंय? पण मला तुम्हाला इकडे बघावं लागतंय, मला स्क्रिप्टला इकडे बघावं लागतंय आणि मला बाकीच्या वरच्या कंट्रोलसाठी वरच्या स्क्रीनवर बघायला लागतंय. म्हणजे माझ्याकडे दोन स्क्रीन आहेत. एक खाली स्क्रीन आहे वाईड अँगलची आणि वरती स्क्रीन आहे एक फुल एच ची. सो अशा पद्धतीने दोन स्क्रीन मध्ये मी हा सेटअप चालवतो आणि मध्ये माझा कॅमेरा आहे. प्रत्येकाकडे सध्या हा सेटअप असेल किंवा नसेल, पण तुमच्याकडे सगळ्यात पहिले असेल ते म्हणजे तुमचा मोबाईल. मोबाईलवर जेव्हा तुम्ही शूट कराल तेव्हा ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे की आपल्या जो डोळ्यांचा जो संपर्क आहे, आपला जो आय लेवल आहे, त्याला आपल्याला डोळ्यांनी कॅमेऱ्याला बघायचंय आणि आपल्याला होस्टला बघायचं नाहीये, गेस्टला बघायचं नाहीये. चेहऱ्यावरचे हावभाव खूप महत्वाचे आहेत. प्रामाणिक आणि नैसर्गिक असले पाहिजेत. त्यानंतर वेगवेगळे हातवारे किंवा तुम्हाला हँड गेस्चर्स ज्याला आपण म्हणतो ते हँड गेस्चर्स करणं गरजेचं आहे. ओके. सो हे हँड गेस्चर्स केल्यामुळे काय होतं, तर ऑडियन्स सोबत आपलं कनेक्शन जे आहे ते बिल्ड होतं. हातवारे पण आपल्याला करू शकतो आपण, पण आपल्याला बघायचं की आपला हात कॅमेऱ्याच्या बाहेर तर जात नाही, फ्रेमच्या बाहेर जात नाही, काय त्या फ्रेम मध्ये आहे नेमकं हे आपल्याला पहिले जाणून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बॉडी लँग्वेजमुळे आपल्याला आत्मविश्वास सुद्धा दाखवता येतो आणि हीच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. पुढे जाऊया की गेस्टचं आणि होस्टचं या दोघांचंही एक कर्तव्य आहे की जेव्हा आपण गप्पा मारतो, जेव्हा आपण बोलतो, त्यावेळी आपल्याला समोरच्याचं बोलणं पहिले ऐकून घ्यायचं आणि जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने ते ऐकून घेतो तेव्हाच आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्तर देता येतं. ओके. आणि त्यावेळेला आपण जर चांगला प्रतिसाद दिला तर आपली रिॲक्शन जी आहे ती चांगल्या पद्धतीने पोचते. मध्ये मध्ये व्यत्यय जो आहे तो आपला गेस्ट करतो आपल्याला, तेव्हा आपल्याला थांबायचंय आणि होस्टचं पूर्ण बोलणं होऊ द्यायचं आणि नेमका जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नाचा जो खरा अर्थ आहे तो आपल्या गेस्टला समजलाय की नाही याच्यावर आपल्याला फोकस करायचं. तर अशा पद्धतीने आपण आपले लिसनिंग स्किल सुद्धा इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आता रेकॉर्डिंग करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे, तर आपल्याला आपली एनर्जी हाय ठेवायची, पॉझिटिव्ह ठेवायची.
द्यायचे, आपल्याला एक थोडक्यात परिचय त्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर होस्ट सोबत आणि गेस्ट सोबत एक रॅपो बनला पाहिजे आणि आपली जी फर्स्ट आयडेंटिटी आहे, फर्स्ट जी आपली छाप आहे, ती एक आत्मविश्वासाने आपली आली पाहिजे. सो अशा पद्धतीने आपल्याला गेस्टला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. त्यानंतर गेस्टमध्ये अजून एक हा प्रॉब्लेम होतो, जे लोक पहिल्यांदाच पॉडकास्टला तुमच्याकडे गेस्ट म्हणून येतील त्यांना ना स्वतःच एकट्याला बडबड करण्याची सवय असते. त्याला जे मी बडबड करणं म्हटलं त्याला इंग्लिशमध्ये मोनोलॉग म्हणतात. हे जरा ऐकायला बरं वाटतं, पण हा प्रॉब्लेम होतो गेस्ट सोबत. गेस्ट आपला एकदा सुरू झाला की तो असा सुरू होतो की आपल्याला थांबवण्यासाठी त्याला रेड सिग्नल दाखवायला लागतो. सो त्यापेक्षा आपण त्याला सांगायचं की आपण कॉन्व्हर्सेशन करतोय, मी तुझंच फक्त ऐकण्यासाठी इकडे बसलेलो नाहीये, तर तुला पण माझं ऐकायचंय, हे आपण गेस्टला सांगणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला उदाहरणं पण द्यायचेत जेणेकरून काही कन्सेप्ट क्लिअर होतील. आपल्याला छोटे मोठे हलके फुलके विनोद वापरायचेत. थोडंफार आपल्याला फ्लेक्झिबल पण राहायचंय आणि जसं जसा पॉडकास्ट पुढे जातोय तसं तसं आपल्याला त्यानुसार स्वतःला मोल्ड पण करायचंय. आणि जेव्हा एंड मध्ये येतो आपला पॉडकास्ट संपतो तेव्हा महत्वाचे पॉइंट्स पुन्हा आपल्याला त्याला रिपीट करायचे. एखादे प्रेरणादायी संदेश किंवा एखादा होप आपल्याला ऑडियन्सला द्यायचे. आपण आपल्या गेस्टला कसा संपर्क करू शकतो याबद्दल नंबर द्यायचा आहे किंवा ईमेल आयडी द्यायचा आहे. आणि शेवटी होस्ट, गेस्ट आणि श्रोते या सगळ्यांचे आभार मानायचे. हे अशी सगळी ओव्हरऑल प्रोसेस त्यांना आपल्याला सांगायची. तर अशा पद्धतीने हा आपण पहिला भाग बघितला की आपल्याला आपल्या गेस्टचं काय काय ट्रेनिंग करायचंय, गेस्टला आपल्याला काय काय समजवायचंय. आपल्याकडनं पण खूप साऱ्या चुका होऊ शकतात. काय की आपण खूप जास्त बोलायचा प्रयत्न करतो, त्यानंतर आपण जास्त विकण्याचा काहीतरी प्रयत्न करतो, आपण कधीतरी निगेटिव्ह किंवा टीका या गोष्टी करू शकतो आणि असं कन्फ्युज होणारं उत्तर आपल्याला नाही द्यायचं. हे सगळं आपल्याला गेस्टला समजवायचंय. टेक्निकल चुकांची आपल्याला काळजी घ्यायची की एखादा कुत्रा किंवा एखादा दार किंवा फोन असं काही असेल त्याचा आवाज येऊ शकतो, तो बॅकग्राऊंड नॉईज सगळ्यात पहिले आपल्याला कंट्रोल करायचंय. एखाद्या वायरचं कनेक्शन खराब झालं असेल तर आपला कॅमेरा किंवा आपला ऑडिओ ड्रॉप होऊ शकतो. आणि जेव्हा आपण पॉडकास्टला बसतोय तेव्हा पूर्ण लक्ष आपल्या पॉडकास्टवरच पाहिजे आणि आपण इयरफोन्स न वापरण्याची चूक करू शकतो. इयरफोन्स म्हणजे काय, तर जेव्हा स्टुडिओ सेटअप असतो तेव्हा आपल्याला इको न होण्यासाठी इयरफोन्स वापरायला लागतात. जर आपण पूर्ण मोठ्या आवाजात जर आपण हे केलं, काय म्हणतात त्याला, स्पीकरवर कनेक्शन ठेवलं तर त्याचं इको येऊ शकतो, त्यामुळे हेडफोन्स वापरायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि आता ओके, सो आता आपण येऊया सेकंड भागामध्ये, ज्याच्यामध्ये आहे की माझा काय फायदा. माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच. तर पॉडकास्टचा सगळ्यात पहिला जो फायदा असतो तो म्हणजे जो गेस्ट आहे तो तुम्हाला त्यांचा वेळ देतो आणि तो तुमच्याकडनं काहीतरी मी लोकांपर्यंत पोहोचीन अशी अपेक्षा करतो. ओके, सो हा सगळ्यात पहिला पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की आपण आपल्या अशा लोकांना आपल्या पॉडकास्टवर गेस्ट म्हणून बोलवायचं जे आपल्या इतर व्यवसायासाठी प्रॉस्पेक्ट असतील. म्हणजे आता आपल्याकडे देशपांडे मॅडम मगाशी काहीतरी सांगत होत्या की त्या इंटेरियर डेकोरेटिंग किंवा असं काहीतरी काम करतात. तर तुमचे जे प्रॉस्पेक्ट्स आहेत त्यांना तुम्ही पॉडकास्टवर बोलवू शकता आणि त्यांच्याकडनं कसं त्यांचं काम त्यांना हवंय त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. किंवा तुम्हाला टेस्टिमोनियल हवे असतील तर ते तुम्ही त्यांना ऍज अ गेस्ट म्हणून बोलवू शकता. त्यानंतर पॉडकास्टला अजून एक फायदा काय होऊ शकतो की एखादा तुमच्या ओळखीतला, अच्छा याच्यातले किती जण उद्योजक आहेत आणि किती जण नोकरी करतात, जरा ऍडमिन तुम्ही असाल तर एक पोल रन करा बरं. नोकरी आणि व्यवसाय असे 2 ऑप्शन ठेवा. तिसरा ठेवा स्टुडंट पण ठेवा कोणी, किंवा हाऊसवाईफ असं काहीतरी ठेवा. हो हो कर. ओके, 4 ऑप्शन ठेवा. बघूया आपण ह्या म्हणजे 28 जणांमध्ये काय कॉम्बिनेशन आहे, त्यानुसार पुढचं सांगू. सो आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो की आपल्याला यातून काय फायदा होऊ शकतो, जर व्यावसायिक असाल तर तुम्ही, अरे हा विवाहितचा कसा काय पोल लावला तुम्ही, विवाहित झाला. ओके ओके, हा, तर आपण कुठे होतो की आपल्याला हे बघायचं आता की आपल्याला मॉनिटरी बेनिफिट कसे मिळतील. सगळ्यात पहिले नवीन व्यक्तींशी ओळख होईल. ती ओळख तुम्हाला अजून कोणत्या ओळखीपर्यंत पोहोचवेल, यू नेव्हर नो. हा तुमचा सगळ्यात पहिला फायदा आहे. दुसरा फायदा, तुमच्या ओळखीचं कोणी उत्पादक असेल, मॅन्युफॅक्चरर असेल तर तो तुमच्या
पॉडकास्टमध्ये त्याचा प्रॉडक्ट गिफ्ट म्हणून द्यायला तुमच्या ह्याला देऊ शकतो गेस्टला, आणि तो एक एपिसोड मध्ये तुम्ही ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला एक स्पॉन्सर मिळेल. ओके. त्यानंतर तुम्हाला याच्यात काही खर्च असतात. जर तुम्ही एकदम आता घरगुती सुरू करताय तर काय एवढं जास्त खर्च नाहीये, पण भविष्यात तुम्हाला स्टुडिओ रेंट, त्यानंतर कॅमेरामन चार्जेस, एडिटर चार्जेस, असं करून कमीत कमी 10 ते 15 हजार पर एपिसोड खर्च येऊ शकतो, जर तुम्हाला एकदम चांगलं करायचं असेल तर. आणि मग त्यासाठी तुम्हाला स्पॉन्सर शोधायला लागतील, किंवा तुम्हाला तो सेटअप जो आहे तो जे काय म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल, किंवा त्या स्किल्स तुम्हाला शिकून स्वतः करायला लागेल. पण त्याच्यानी तुमचा जो स्पीड आहे तो कमी होईल. सो इफ यू आर रेडी टू इन्व्हेस्ट अप्रॉक्सिमेटली 10 to 15,000 पर एपिसोड, तर मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा की तुम्ही तेवढ्या क्षमतेने इन्व्हेस्ट करायला तयार आहात. जर असाल तर तुमचा पॉडकास्टची क्वालिटी एकदमच वर्ल्ड क्लास बनू शकते. पण जर नसाल तर आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल. मग मी त्या जुगाडबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता कोण आहे आपल्या या ग्रुपमध्ये जो असा विचार करतोय की मी एका एपिसोडसाठी 10 ते 15 हजार खर्च करू शकतो, असं कोणी आहे? यस. आता ह्यांच्याकडनं यस आलं, कारण की त्यांना त्याचं महत्व माहिती आहे. दुसरी गोष्ट, त्यातून त्यांना माहिती आहे की आपण किती रिटर्न्स मिळवू शकतो, कारण त्यांना जर ह्या पॉडकास्ट मधून एक क्लायंट जरी मिळाला तरी त्यांचे हे पैसे वसूल झाले. सो अशा पद्धतीने जे व्यावसायिक आहेत, ऍडमिन तुम्ही पोल रन केलात का? त्याच्यामध्ये वेगळे उत्तर द्यायचे होते. पोल मला दुसरा आलाय कारण. ओके. सो नक्कीच तुम्ही ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण विचार करा. त्यानंतर आपल्याला पॉडकास्ट घेण्यासाठी कोणी तर पैसे देत असतील तर त्याच्या गेस्ट पासून थोडं दूर राहायचंय, कारण की त्या व्यक्ती कदाचित ह्या कॅटेगरीमध्ये पण तुम्हाला त्यांना जज करायचंय म्हणा, किंवा त्यांना तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की ते कोणती अशी स्कीम तर चालवत नाहीत जेणेकरून लोक उद्या तुमच्याकडे येऊन म्हणतील की अरे तुझ्या पॉडकास्टवर त्यांना बघितलं होतं आणि त्यांनी एखादी अशी स्कीम चालवली आणि आमचे पैसे डुबले. सो अशा पण केसेस होतात. त्यामुळे हे खूप लक्षात ठेवायचे. हे मल्टी लेवल मार्केटिंग, काही काही वेगवेगळे स्कॅम वाले लोक असतात, त्यांच्यापासून 4 हात दूरच राहायचे. ओके. ते जर तुमच्या चॅनलवर आले तर ते तुमच्या नेटवर्कचा, तुमच्या ऑडियन्सचा वापर करणार, त्यांना मोठे मोठे होप्स दाखवणार, आणि मग तुमच्या ऑडियन्स मधला एखादा फसला त्यामध्ये तर तो त्याला शोधायला नाही जाणार, तो तुम्हाला येऊन बोलणार. त्यामुळे किंवा तुमच्या चॅनलवर कमेंट्स करणार, निगेटिव्ह ट्रोलिंग ज्याला म्हणतो आपण. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे गेस्ट सिलेक्ट करताना. ओके. सो ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि अच्छा, ओके, फॉर सम स्पेशल गेस्ट. अच्छा, सगळे गेस्ट स्पेशल असतात. सेलिब्रिटी आहे म्हणून ते स्पेशल असं काही नसतं. ओके. हे लक्षात घ्या. प्रत्येक जण आपण संवाद साधणारा माणूसच आहे. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला मॉनिटरी बेनिफिट्स पण सांगितले, मॉनिटरी खर्च पण सांगितले, की कमीत कमी एक चांगला पॉडकास्ट शूट करायला तुम्हाला 15 हजारापर्यंत खर्च येतो. आणि खर्च म्हणजे काय, पैशाच्या माध्यमातून मी तुम्हाला 15 हजार ही अमाऊंट सांगितली, पण तेवढाच तुम्हाला टाइम पण देणं आहे, तेवढंच तुम्हाला अटेन्शन देणं आहे, तेवढंच तुम्हाला इम्पॉर्टन्स देणं आहे, तेवढं तुम्हाला स्किल देणं आहे, तेवढं तुम्हाला टाइम देणं आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींचा स्वतः विचार करायचा आहे, आणि मग पुढे जाऊन जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो करायचा आहे. सो आय होप आतापर्यंत आपण खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी या पॉडकास्टच्या विषयावर शिकलेलो आहोत. आणि आता आपण एक थोडक्यात घाईघाईत केलेला पोल दिसतोय तुम्हाला, तो पटकन फिल करा. पोल दिसत नाहीये सर, कुठे आहे? एक मिनिट. पॉपअप झाला असेल बघा तुमच्या ह्याच्यामध्ये, फोन मध्ये आलं असेल. ओके. सो 8, 8 आणि 1 म्हणजे 8 उद्योजक आहेत आणि 8 जॉब करणारे आहेत. ओके. एनिवेज, दोघांनाही खूप गरजेचं आहे. जॉब करणारे असाल तर तुमच्या कंपनीकडनं एकदा फॉर्मॅलिटी म्हणून एक एनओसी घेऊन ठेवा, कारण की समजा तुम्ही तुमच्या कंपनीच्या कॉम्पिटिटरला बोलवलं पॉडकास्टवर तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे एनओसी घ्या आणि अशा पद्धतीने काम करा की जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. ओके. सो आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आपण आता इथे थांबायला काही हरकत नाही. कोणाचे काही प्रश्न आहेत, काही बोलायचंय, फीडबॅक द्यायचंय, टेस्टिमोनियल द्यायचे, ओव्हरऑल कोणाला शेअर करायचंय की आपण पहिल्या दिवसापासून काय काय शिकलो आणि तुम्हाला या ट्रेनिंगचा कसा फायदा करून घ्यायचा आहे, असं काही तुम्हाला सांगायचं असेल तर नक्कीच सांगू शकता. तर आणि हे नक्कीच 4 दिवसामध्ये होणार नाही ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण असं म्हणतात की सगळ्यात पहिले जेव्हा सगळे येतात, जमा होतात, काहीतरी शिकतात, तर आपण 4 तासात त्यांना काय दाखवू शकतो किंवा त्यांना एक काय इंट्रोडक्शन दाखवू शकतो जेणेकरून ते काहीच माहिती नाही आणि आता थोडं जे तुम्हाला माहिती आहे, ज्यामुळे तुम्हाला क्युरिओसिटी वाढून तुम्हाला कळलं की आपण टूल्स घेतले पाहिजेत, त्याचा वापर केला पाहिजे, त्याचा इफेक्ट कसे वापरायला पाहिजेत. पुढे अजून काय म्हणतो आपण त्याला, दिल्ली अभी बहुत दूर है, अभी तो सिर्फ शुरुआत किया है. तो आपको सभी को म्हणजे आपल्या सगळ्यांना
खूप पुढे जायचंय अजून. हा आपला 4 दिवसाचा क्लास संपला म्हणजे असं नाही की सगळं संपलं आता तुम्ही झाले पॉडकास्टर, असं त्याचा अर्थ नाहीये. पण जे काहीच नव्हते त्यातलं तरी एक स्टेप आपण पुढे गेलेलो आहोत, असं मला वाटतं. आणि जेव्हा मी रेकॉर्डिंग बघितल्या काल, तेव्हा थोड्या ओझरत्या ओझरत्याच बघितल्या. सॉरी, मी बहुतेक संदीपजींना केला. ओके, गिव्ह मी अ मोमेंट. हा, सो तेव्हा मला कळलं की अरे याच्यात तर एवढ्या साऱ्या गोष्टी आपण सांगितल्यात की हा एक पूर्ण कोर्सच झालाय तयार. आणि एकदम जो नवखा माणूस आहे त्याला काही ना काही, अच्छा, ज्यांना आम्ही बोलता बोलता जर काही सुचत असेल तर ते टेक्स्ट मध्ये पण, चॅटबॉक्स मध्ये पण तुमचा फीडबॅक वगैरे देऊ शकता तुम्ही. आणि नक्कीच आपण एक ऑफलाईन मीटिंग ठेवूया. आपण एक ग्रुपमध्ये पोल घेतला होता, पुण्याला किती जण आहेत, मुंबईला किती जण आहेत, तर आपण असं एक काहीतरी प्लॅन करूया. सो तुम्ही कुठे, पुण्याला असता का? मी मुंबईला असतो, मुलुंडमध्ये. अच्छा, अरे वा, ओके, मग तुम्ही माझ्या जवळच राहता. कुठे भेटूया. राहता आपण? मी भांडुपला राहतो. हा, मग माझ्याकडे बऱ्याच सोयी आहेत. माझ्याकडे एक वेगळा स्टुडिओ करायसाठी जागा पण आहे माझ्याकडे. ते ग्रेट, पण ग्रेट. आपण बघ नक्की भेटून करूया. मी तुमच्या मुलुंड रायडर्सच्या ग्रुपमध्ये पण आहे. मी सायकल पण चालवतो, सो माझा सायकलिस्टचा ग्रुप पण आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही माझ्या नंतर प्रोफाईलला सगळ्यांनी कनेक्ट व्हा, मग तुम्हाला कळेल की मी काय काय करत असतो. सो गुड की आपण हे सगळं आपण पुढे घेऊन जाऊया. अजून कोणाला काही बोलायचंय? हा, तुमचा दुसरा पॉईंट तुमचा हा होता की लोक पैसे द्यायला तयार असतात किंवा काही लोकांकडे पैसे नसतात. तर पैसे हे फक्त एक प्रकारे जसं म्हटलं की ट्रान्झॅक्शनचं व्हॅल्यू आहे. पैसे नसतील तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ वाचवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. पैसे असतील तर स्किल तुम्हाला विकत घेता येईल. पैसे नसतील तर स्किल तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागेल. सो हा कॉम्बिनेशन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण स्किल पण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला या कोर्समध्ये. नक्कीच 800 रुपये ही खूपच कमी फी होती मी म्हणेन, ज्या ओव्हरऑल तुम्हाला 4 तासांसाठी किंवा 4चे तर झालेच पुढे जास्त तास. पण मला समाधान वाटलं की तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून की तुम्ही सगळेजण आता तयार झालेले आहात. तर पुढचा जर्नी पण कठीण आहे आणि त्यासाठी मी सोबत आहे तुमच्या. ही त्याची सगळ्यात जमेची बाजू आहे. तर आपण नक्कीच भेटूया दिलीपजी आणि आपण काहीतरी करूया. ठीक आहे, नेक्स्ट. सर बोलू का? हा, येस सर, बोला. सर्वात आधी धन्यवाद आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड. आणि सर्वात जास्त जी गोष्ट आवडली मला की आपला कार्यक्रम 8 ते 9 असा शेड्युल्ड होता. पण असं एकदाही झालं नाही की तुम्ही म्हणालात की आता 9 वाजले, आता बंद करूयात. पण तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला. 9:30, 9:45 आणि काल तर तुम्ही स्वतःहून म्हणालेत की आपण लवकर सुरू करूयात जेणेकरून आपल्याला जास्त गप्पा मारता येतील. तर ही सर्वात जमेची बाजू होती या कोर्सची. म्हणजे असं तुम्ही म्हणाले नाहीत की प्रोफेशनली की नाही आता माझी वेळ संपली. तुम्ही देत गेलात आणि आम्ही ते श्रवण करत गेलो. हे थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आता माझे 2 प्रश्न आहेत. एक टेक्निकल प्रश्न असा आहे की जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो तेव्हा आपला माईक जो असतो तो दिसला तर चालतो की तो अजिबात दिसला नाही पाहिजे आपल्या कॅमेरामध्ये? डिपेंड आहे कोणता हे आहे तुमचा माईक आहे. अच्छा. नाही, जसं तुम्ही म्हणालात कंडेन्सर माईक समजा मी ठेवला माझ्यासमोर, तर तो दिसला तर चालेल की तो आय शुड हाईड इट फ्रॉम द व्ह्यू ऑफ द कॅमेरा? एक मिनिट. ओके, सो जो लॅपल माईक असतो जो इथे लावला जातो, जो बहुतेक आता दिलीप सरांनी घेतलाय, ती डब्बी उघडाल का सर? त्या डब्बीमध्ये तुम्हाला 2 माईक दिसतील. सो त्याला मागे एक गोल असतील बघा, 2. हा, येस. तर हे माईक तुमच्याला त्याला एक मागे मॅग्नेटिक सेपरेटर असेल. सो ते मॅग्नेटिक सेपरेटर तुम्ही तुमच्या शर्टला लावायचं. येस, आतमधून लावायचं एक आणि एक बाहेरून. तर हा एक गोल फक्त दिसतो आणि त्या गोल दिसल्यामुळे तुम्ही पाहिजे लावून दाखवा जरा सगळ्यांना. आणि तो शर्टवर असा इथे गोल असतो फक्त. तर तो दिसला तरी चालेल. दॅट इज अ 1 पॉइंट. सेकंड पॉइंट ना, एक अशा पद्धतीचा असं ना, बरोबर ना? एक अशा पद्धतीचा माईकचा स्टँड येतो. ओके, दिसतोय का तुम्हाला? तो फोटो पाठवेन. ह्या स्टँड मध्ये माईक आपण अटॅच करतो. म्हणजे कोणता माईक, तर मोमेंट. आणि हे चालू कसं? हा वाला माईक. थांबा सांगतो, ते चालूचं नंतर, पहिले माईकचं बघूया. अशा पद्धतीचा जो कंडेन्सर माईक आहे त्याचा वेगळा स्टँड येतो आणि तो स्टँड दिसला फ्रेम मध्ये तरी चालतो. पण तुम्ही जे घातलेत ना आता हेडफोन आणि माईक, तसं काही वापरू नका. ते थोडं अजीब वाटतं, येस, म्हणजे येस. वेगळं मी वाटतं. कंडेन्सर माईक आहे. आज मी त्याच्यावरच रेकॉर्डिंग केलं होतं जे मी पाठवलं ते. येस, येस. आणि एक दुसरा प्रश्न आहे रिगार्डिंग कॉपीराईट. म्हणजे जे आपण आता YouTubeवर अपलोड वगैरे करतो, तर ते कॉपीराईट्स कोणाकडे राहतात? मग ते YouTubeकडे जातात की ते आपल्याकडे असतात की काही अग्रीमेंट त्याच्याबरोबर करावं लागतं? ओके. सो काही कंटेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही समजा एखादं पुस्तक वगैरे वाचणार आहात असाल, एखाद्या मॅडमचा काल तो टॉपिक होता की मी पुस्तक वाचून दाखवेन, तर त्याच्यामध्ये कॉपीराईटचा इश्यू येतो. त्यामुळे त्या ऑथरला आपण
पहिलेच ईमेल टाकून ठेवायचा की आपण असं असं काहीतरी करणार आहोत. तुझी जर परवानगी नसेल तर 7 दिवसाच्या आत मला सांग, किंवा नंतर पण सांगितलंस तरी चालेल, पण मी तुला इंटिमेट केलेलं आहे असा ईमेल पाठवून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आपल्या याच्यामध्ये कोणतेही जुने गाणे वगैरे किंवा असं जुनं काहीतरी आपण म्हणतो ना की जे आपलं नाहीये ते कंटेंट वापरायचं नाही, जेणेकरून कॉपीराईट स्ट्राईक येणार नाही. आणि बस तेवढंच, हे खूप महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे, कोणाला बोलायचंय? ऍडमिन, तुम्ही स्पॉटलाइट रिमूव्ह करताय का? नाही, स्पॉटलाइट आहे सर तुम्ही. ओके ओके, फक्त हा बोला. येस, सर मी बोलू शकते का? हा बोला ना. सर, पॉडकास्ट थ्रू आपण लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकतो की शॉर्ट्स किंवा रील्स थ्रू? आणि आपला जो मोठो आहे, जे मला ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय, हाच पहिला हेतू आहे. तर त्याबद्दल जरा डिटेल सांगाल? ठीक आहे, नक्कीच सांगेन. तुम्ही कॅमेरा चालू ठेवा आणि व्हिडिओ पण चालू ठेवा, माईक पण सुरू ठेवा. सो मला थोडक्यात तुम्ही आता 2 दिवस जे काही तुम्ही 3 दिवस अटेंड केलं, 4 दिवस, तुम्हाला पहिले कसं वाटलं आणि तुमच्यासाठी तुमच्या प्रोफाईल बद्दल आम्हाला सगळ्यांना पहिले सांगा. हो. नमस्कार, मी सौ दीपाली गुणेश पुरंदरे. हा, मी एक नॅशनल मिनिट एक मिनिट. आता बोलताना तुम्ही स्क्रीन मध्ये माझ्याकडे नका बघू. तुमचा जो ओके. कॅमेरा आहे, सगळ्यात पहिले ओके. कॅमेरा होल कुठे आहे? इकडे आहे ना? हा, हो. येस, कॅमेऱ्यामध्ये बघायचंय तुम्हाला. ट्राय ओके. करा, कॅमेऱ्यात बघताय तुम्ही. स्क्रीन हो, नाही हो. दिसली तरी चालेल, कॅमेऱ्यात बघायचंय. ओके, हो, सर. आणि चालू करा. येस. नमस्कार, मी सौ दीपाली गुणेश पुरंदरे. मी स्वतः एक नॅशनल गोल्ड मेडलिस्ट स्विमर आहे. इंटरनॅशनल पार्टिसिपेट केला आहे एशिया पॅसिफिक. आणि माझा मोटो असा आहे की माझ्या परिचयातील खूप सारे लोक जे अवॉर्ड विनर आहेत, शिव छत्रपती अवॉर्ड विनर, अर्जुन अवॉर्ड विनर, भारतरत्न, तर त्या सगळ्या स्पोर्ट्समन साठी मला हा पॉडकास्ट सुरू करायचा आहे. पण तसं बघता हा पॉडकास्ट सुरू करणं तशी फार सोपी गोष्ट नाहीये, कारण आम्ही स्पोर्ट्समन हे आमच्या क्षेत्रात असतो. बोलण्यात सर्वजण पटाईत असतातच असं नाही. तर सरांनी ज्या टिप्स सांगितल्या, तर ते पण आमच्यासाठी एक प्रकारचं ऍक्टिंग वर्क होऊ शकतं की त्यांना मला आधी शिकवावं लागेल आणि मला सुद्धा त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि दुसरं मला सजेस्ट केलं जातं की जसं मी स्विमिंग फील्डमध्ये आहे, या फील्डमध्ये मराठीमध्ये कुठेही बेसिक पासनचे ट्रेनिंगचे व्हिडिओज नाही आहेत. तर तू पॉडकास्ट थ्रू जाण्यापेक्षा तू रील्स किंवा शॉर्ट्स सुरुवातीला का करत नाही? असं माझा एक सगळ्यांच्या बोलण्यातनं मला एक सजेशन येत असतात. तर मी थोडी कन्फ्युज्ड आहे की सुरुवातीला 1 तास, अर्धा तास, 10 मिनिटाचा पॉडकास्ट करावा की रील्स थ्रू सुरुवातीला 1 मिनिटाच्या व्हिडिओने मी सर्वांसमोर यावं? थँक्यू सर. नक्कीच. तर रील्स बनवणं हा एक रील्स म्हणा किंवा एखादा व्हिडिओ कंटेंट बनवणं हा एक इंडिव्हिज्युअल टास्क आहे. म्हणजे तुम्हाला ओके. त्यासाठी स्वतः कॅमेरा हँडल करणं, कॅमेरा हो. ट्रायपॉडवर ठेवणं किंवा एखाद्या व्यक्तीची मदत घेणं, ते हो शूट सर. करणं, एडिट करणं आणि स्वतःच्या युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणं, हा त्या हो सर. कामाचा एक रूपरेषा आहे. वेअरएज पॉडकास्ट मध्ये आपण काय करतो की तुम्ही ज्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात, तर तुमची एक्सपर्टी तुम्ही द सक्सेस टॉक शोवर शेअर करू शकता आणि मग तुमच्याबद्दल लोकांना समजतं. आता ओके. जेव्हा हे पॉडकास्ट बनतं तेव्हा ते तर असतं 1 तासाचं किंवा 1 तास ओके. 10 मिनिटं, 1.5 तास. पण प्रत्येकाकडे एवढा वेळ नसतो की तो 1.5 तास ते बघेल. हो. म्हणून आपण काय करतो की त्यातल्या हुक स्टेप्सला किंवा हुक स्टेटमेंटला म्हणा, आपण त्यातनं पॉडकास्ट मधनं बाहेर काढतो आणि त्याच्या हो. रील्स बनवतो. आणि जेव्हा त्या रील्स बनवतो तेव्हा त्या रील्स आपल्याला लोकांपर्यंत इझिली पोहोचवता येतात. आणि 3-4 अशा हुक स्टेटमेंटच्या रील्स लोकांनी बघितल्या की मग लोक आपला मेन पॉडकास्ट बघायला येतात. असं हे पूर्ण त्याचं गणित आहे पॉडकास्टच्या रील्स बद्दल. आणि ओके. नुसत्या रील्स बनवायच्या असतील तर तुमच्याकडे अथांग क्रिएटिव्हिटीचं सागर आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल की माझ्या व्लॉग्सवर माझे पण थोडेफार स्विमिंग ट्रेनिंगचे व्हिडिओ आहेत ओके सर. किंवा सायकलिंगचे व्हिडिओ आहेत किंवा ब्लड डोनेशनचे व्हिडिओ आहेत, पण ते आपण स्वतःच काढलेले आहेत किंवा आपण स्वतःच त्या स्किलला डेव्हलप करायचे. प्लस त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा पण तेवढाच हातभार आहे, कारण हे ओके सगळे सर. जेव्हा व्हिडिओ वगैरे बनतात तेव्हा आपल्याला कॅमेरा हँडल करायला एक मदत. व्यक्ती लागतो आणि तो हो. घरातलाच असेल तर चांगलीच गोष्ट आहे. सो ही एक पॉइंट आहे. नंतर माझं तर काम आहे शिकवणं, बोलणं, म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर राहणं. आणि माझ्या पत्नीचं काम आहे कॅमेऱ्याच्या मागे राहणं, मागे. कम्प्युटरच्या समोर राहणं, एडिटिंग करताना वगैरे. सो ती ते सगळं हँडल करते, त्यामुळे मला समोर राहून काम करता येतं. हो सर. प्लस खूप साऱ्या लोकांना आम्ही मदत पण करतो की तुम्ही तुमचा सेटअप
कसा करायचा, तुमच्याकडे हो. कसं आपण काय सुरू करू शकतो. पण ते सगळं बघण्यामध्ये माझ्या पत्नीचा जास्त मोठा वाटा आहे. हो, तो ती हे ग्रेट. सगळं हँडल करते. सो सर तुम्हाला जर काय अशी मदत हवी असेल तर हो, नक्कीच वर्क सुद्धा सर आम्ही तुम्हाला त्रास देत राहू. खूप आम्हाला अडचणी येणार, पण नक्की करायची आहे. येस, हो सर. नक्की परफेक्ट. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं? आज आपण खूप शेवटचा दिवस आहे म्हणून जास्त बोलतोय, पण ठीक आहे, इट्स ओके. तुमचे सगळे सर मी डाऊट हा बोला. मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये पण सांगितलंय मेसेज, आणि आता मगाशी सर म्हणाले की ही खूप लेंदी प्रोसेस आहे. तर मी आता तुम्हाला एक सजेस्ट करेन की मला सगळे रेकॉर्डिंग परत ग्रुपवर सेंड करा. ते आम्ही परत एकदा सगळे बघतो. त्याच्यातनं काही डाऊट असतील तर तुम्हाला डाऊट्स अगदी लिहून वगैरे पाठवतो सगळे. आणि जे तुम्ही बोललात की 12 तुम्ही पॉडकास्ट करा म्हणून, तर ते आम्ही सगळं करतो. पण त्याला थोडा वेळ लागेल. आणि वर्षभर आहे, वर्षभर. पूर्ण नाही वर्ष नाही, दिलंय तुम्हाला. महिन्याला वर्षभरात. एक करायचंय. तर महिन्याला एक करायचं आहे, पण आता लगेचच माझ्याकडनं तरी ह्या एका महिन्यात नाही होणार. सो मला असं वाटतं की टेक्निकली, लिगली सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग ते स्टार्ट होईल. नक्कीच नक्कीच. तुम्ही तर एकदा पहिला बघ. एपिसोड तुम्ही माझ्यासोबत कोणीही करू शकता. मला हो. माझी हे आहे, तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, गायडन्स आहे, आणि तुमचा एक एपिसोड पण तयार होईल, आणि तो तुम्ही इतर तुमच्या लोकांना, गेस्टला दाखवून त्यातनं तुम्ही त्यांना पण कन्व्हिन्स करू शकाल की हा बाबा बघ, मला येतं, करता जमतं हे मला. हा कॉन्फिडन्स जोपर्यंत तुम्ही तुमच्या गेस्टला देत नाही तोपर्यंत गेस्ट तुम्हाला ऍग्री करत नाही. सो या म्हणजे सगळ्या इव्हन आम्ही तुमची स्क्रिप्ट सुद्धा तुम्हाला सांगू शकतो की हे बघा, हे चेक करा. म्हणजे इथपर्यंत आम्ही गायडन्स मागू तुमच्याकडे हक्काने. आणि जसं सर म्हटले की 1 to 1 जर सेशन झालं तर इव्हन तुम्ही मुंबईला केलं तर आम्ही मुंबईला पण यायला तयार आहोत. तसं काही इश्यू नाहीये. नक्की नक्की करू आपण काहीतरी. येस, मला असेच पार्टिसिपंटचा रिस्पॉन्स मिळतो आणि पुढे जाऊन ते सगळे लोक पण ते काम ते करतात. म्हणाले की त्यांच्याकडे स्टुडिओ आहे, सगळं सेटअप आहे. सो आम्हाला पण मदत होईल म्हणजे. नक्की नक्की. येस. नमस्ते सर, मी बोलू का? हा बोला मॅडम. जरा कॅमेरा फक्त मी ऑफ ठेवते, सॉरी. बरोबर बोला. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. माझ्याकडनंच थोडंसं काही भाग मला अटेंड करता आला नाही, पण मी ती रेकॉर्डिंग नक्की बघेल. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल कुठेही दुमत नाहीये. फक्त आता आमचेच एफर्ट्स आम्हाला द्यावे लागतील. तर माझा असा प्रश्न आहे की ज्यांच्याकडे स्टुडिओ नाहीये किंवा ज्यांना स्वतःला लगेच काही स्वतःचे चॅनल वगैरे सुरू करता येत नाही, तर अशा लोकांना नोकरीच्या काही संधी आहेत का या फील्डमध्ये? हो, इंटरेस्टिंग, गुड. हा नक्कीच नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. जर ह्याच्यात तुम्ही बघाल तर कॅमेरामन साठी आपण जॉब ओपनिंग करतो. कॅमेरामनला काम मिळतं बेसिकली. नंतर स्क्रिप्ट रायटरला काम मिळतं. त्यानंतर एडिटरला काम मिळतं. आणि स्टुडिओ जर असेल तर त्याचं रेंट मिळतं त्यांना. त्यानंतर हे सगळं करून जर तुम्ही एखादा ऍडव्हर्टाइजमेंट किंवा स्पॉन्सर्स आणले तर त्यातनं तुम्हाला कमिशन मिळतं. सो अशा पद्धतीने जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी पण आपण क्रिएट करतो. आणि जेव्हा आपण ह्याच्यात यशस्वी होतो तेव्हा या सगळ्या लोकांना, म्हणजे जसं आता आमच्याकडे टीम आहे आम्हाला मदत करण्यासाठी, शूटिंगसाठी, कॅमेरासाठी, एडिटिंगसाठी, तर त्या टीमला पण थोडेफार पैसे आपल्याला अरेंज करता येतात. त्यांचं पण पुढे काहीतरी काम होतं. आणि या अशा सगळ्या गोष्टींमध्ये हा पण त्याला एक अँगल आहे की तुम्ही त्याच्यातनं तुमचं करिअर पण बनवू शकता. नक्कीच. येस, आणि मला थोडं अजून स्पेसिफिक माहिती हवी आहे की जसं आपण एखादा एपिसोड करतो तर होस्ट म्हणून आपण दुसऱ्यांसाठी काम करू शकतो का? ह्याच्यामध्ये थोडं चॅलेंजिंग असतं की होस्ट म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा, जसं आता लल्लन टॉप नावाचं तुम्ही चॅनल बघितलं असेल, तर त्याचे जे होस्ट होते ते आता रिझाईन केलं त्यांनी. सो ते त्यांच्या फेस व्हॅल्यू सकट रिझाईन करतात. म्हणजे होस्टला फेस व्हॅल्यू असते, आणि जनरली ती फेस व्हॅल्यू खूप कमी लोक असतात जे म्हणजे हायर करतात. So जसं आपल्या न्यूज चॅनलमध्ये असतं, होस्टला एक वेगळं मीडिया कन्सल्टंट म्हणून पॅकेज असतं. तसं तुमच्याकडे काही स्किल असतील चांगल्या होस्ट बनण्याच्या, तर तुम्ही इतरांसाठी पण होस्ट बनवू शकता. त्यात काही दुमत नाहीये. पण त्या स्किल्स पहिले असणं खूप महत्वाचं. म्हणजे उदाहरणार्थ द सक्सेस टॉक शो वर मी हा एपिसोड सुरू केले तर मी होस्ट म्हणून राहतो. पण समजा कुणी मला असं होस्ट म्हणून बोलवलं इव्हेंटसाठी, जसं मला अँकरिंग करण्यासाठी बोलवतात, तर त्यावेळेला मी त्यांच्यासाठी होस्ट किंवा अँकर म्हणून असतो त्या इव्हेंटसाठी. नॉट फॉर द पॉडकास्ट, नॉट फॉर द डिजिटल कॉन्टेंट, फिजिकल कॉन्टेंट, ऑफलाईन कॉन्टेंट साठी मी असतो. नक्की. खूप धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन. नाशिकमध्ये स्टुडिओ बनवलाय रवींद्र सरांनी. व्हेरी नाईस. अजून कोणाला काही बोलायचं की आपण थांबूया आज? ऍडमिन थोडं सांगा तुम्ही पण, तुमचं पण. सर
मला थोडं बोलायचं होतं. बोला, हा. कॅमेरा सुरू करा. ओके. हा, तुमचा हे ना सुप्रिया मॅडम, तुमच्या हा. व्हिडिओमध्ये खूप सारे पॉझेस आणि हे आहे, तर मिरर प्रॅक्टिस हो. करा तुम्ही बोलताना हो. थोडा विचार करा, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला घाई नाही, आपल्याला कुठली ट्रेन नाही पकडायची, मंगळयान पण नाही मी पकडायचंय. ते काय झालं की स्क्रिप्ट अशी वर्ड टू वर्ड नव्हती लिहिली, मी नुसते पॉइंट्स लिहिले होते. गुड गुड त्याच्यामुळे ते गुड. पॉइंट्स इलॅबोरेट करताना मला थोडा प्रॉब्लेम आला ते. नो नो वरीज, नो वरीज. कसं असतं, आपले विचार करण्याची शक्ती आणि आपली बोलण्याची शक्ती या दोघांच्या स्पीडमध्ये जेव्हा मिसमॅच होतं ना, तेव्हा अशा गोष्टी होतात. तर त्याच्यावर उपाय काय आहे, तर तुम्ही आरशासमोर उभं राहायचं हा. आणि तुमच्या स्क्रिप्टची प्रॅक्टिस करायची. ओके, हा उपाय सगळ्यांसाठी नाहीये, हा यांच्यासाठी आहे, कारण की त्यांचं बोलणं फास्ट आणि विचार करण्याचा त्याच्यामध्ये फरक आहे थोडासा. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे माझं आधीचं वाक्य तर बोलून झालं, आता मी काय बोलू, मग तो येतो तुमच्या बोलण्यात. ओके, सो हे तुम्ही मिरर समोर प्रॅक्टिस करा, तुम्हाला कळेल, ते तुमचा सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. ओके, ओके. थँक्यू सर. चला असं बोलत मला राहिलं एक तर. असा हा, बोला हा. बोला. मला एक असा प्रश्न होता की मी साधारण मास कॉम अँड जर्नलिझम जेव्हा शिकली 2006-07 साली, तर त्यावेळेस आम्हाला ॲडोब प्रायमर आणि फिल्मोरा चे हे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये एडिटिंग करायला सांगितलं होतं. तर ते मला थोडंसं येतं. तर ते ॲडोब प्रायमर नाही, फिल्मोरा माझं कंटिन्यू राहिलं. त्याच्यामुळे मी फिल्मोरामध्ये थोडंफार एडिटिंग करते. पण ते थोडंसं ना मोबाईलवरती करायला ते हाफ स्क्रीन जरा थोडा प्रॉब्लेम येतो. लॅपटॉपवरती त्याचं मी सबस्क्रिप्शन घेतलं आहे. पण ते ना थोडं काय म्हणतात, थोडं जुनं व्हर्जन आहे. ते नवीन व्हर्जन आता नाहीये. तर नवीन व्हर्जनसाठी मी एक कोणतं एडिटिंग ॲप वापरायला हवं? पॉडकास्टसाठी काही असं स्पेशल ॲप आहे का एडिटिंगचं? ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला हे साउंड प्रूफ म्हणजे साधारण मी इथे घरात राहते, तर रोड फेसिंग आहे, मेन रोड फेसिंग आहे माझं घर. त्याच्यामुळे मी घरात कुठेही गेली तरी सुद्धा तिथे मला आवाज येणारच. तर त्याच्यासाठी मला साऊंड प्रूफसाठी काही असं ते शीट्स असतात, ते कुठून मिळतील साधारण? तो एक माझा एक प्रश्न आहे. ओके, तर सगळ्यात पहिले तुमचं जे फिल्मोरा आहे ते चांगलं ऍप आहे. सो फिल्मोरा जर तुम्ही जुनं घेतलं असेल, तर त्याचं हा. तुम्ही जर समजा इयरली सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर फ्री अपग्रेड मिळतं तुम्हाला. ओके. पण जर तुम्ही परपेच्युअल मॉडेल घेतलं असेल, म्हणजे एकदाच हा. पैसे भरायचे आयुष्यभरासाठी, तर हा. ते जुनंच व्हर्जन तुम्हाला मिळतं. तर त्यांचा काहीतरी डिफरन्स असतो, तो भरलात, पैसे भरलेत की ते तुम्हाला मिळेल. दुसरी गोष्ट, एक राजाची गोष्ट आठवली. त्याला सांगितलेलं जमिनीवर पाय नाही ठेवायचे, तर तो काय करतो, पूर्ण राज्यभर कातडं टाकतो आणि पूर्ण कातडं संपून जातं. मग तो म्हणतो आता मी काय करू, जमिनीवर पाय नाही ठेवायचा, कातड्यावर पाय ठेवायचा. तर त्याला एक जण म्हणतो अरे तू कातडीची चप्पल शिव ना. ही गोष्ट तुम्ही पण ऐकली असेल, बरोबर? तर जर नॉईज येतोय ना, तर ते किती पण शीट लावाल ना तुम्ही, ते तुमच्या घराची ब्युटी पण खराब करेल. तुमचं घर आहे ना, ते तो स्टुडिओ नाहीये, स्टुडिओ नाही. बरोबर? करेक्ट. मग तुम्ही काय करा, ते जे ऑडिओ आहे त्याला सॉफ्टवेअर मध्ये टाकून नॉईज रिमूव्हल करा. ओके. ओके, सो ते आहे ॲडोब पॉडकास्ट म्हणून जे वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही नॉईज रिमूव्हल करू शकता. ओके. तर तुमचा व्हिडिओ मी तुम्हाला परत पाठवतो, ज्यामध्ये तुमचा नॉईज रिमूव्ह केलेला असेल. जस्ट एक डेमो म्हणून मी तुम्हाला आयडिया येईल की अरे असं पण होऊ शकतं. ओके, परत एकदा सांगा त्या ऍपचं नाव. ॲडोबी पॉडकास्ट, ॲडोब पॉडकास्ट. ठीक आहे, सो आय होप सगळ्यांना समजलंय. आणि ऍडमिन सर, तुम्ही सर बोलायचं होतं. हा, बोला ना उमेशजी. सर ते मी व्हिडिओ टाकला होता ग्रुपवरती, त्यामध्ये मी काय बदल करायला पाहिजे काय वाटतं, प्रवाह नावाने टाकला होता. काय पहिले तुम्ही व्हिडिओ चालू करा तुमचा. नाही ते सर ऍक्सेसच होत नाही, त्यामुळे मी अनेबल टू ऍक्सेस कॅमेरा म्हणतोय, ते होतच नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. आता करा, स्टार्ट माय व्हिडिओ. आता करा, स्टार्ट करा. अच्छा, हा सर. नाही होत सर. ठीक तुमची आहे, स्क्रीन तुम्ही गुगल फॉर्म हा, परत एकदा पाठवा. ऍडमिन शुभम. तर शुभम, ते व्हिडिओ हे केला होता सर मी, ते आपल्या ग्रुपवर टाकला होता, प्रवाह नावाने बघा, हा गाडीमध्ये प्रवाह, बसून येस टाकला येस. होता. तर प्रवाहाचं हा असं हा आहे की प्रवाह आणि उद्योग, काय वार्ता उद्योगाची ते होते ना, ते दोघांचं तुमचं प्रोफेशनल काम आहे. तर तुम्हाला अच्छा. जे तुम्ही त्याच्यातनं पैसे कमवता ना, बेसिकली तुम्ही चार्ज हो सर, करता हो सर, हो. लोकांना. सो थोडं तुम्हाला त्याच्यात बरोबर. सांभाळून करायला लागेल. तुम्ही माझ्याशी एकदा पर्सनली बोला, ठीक आहे? अच्छा, चालेल चालेल, ठीक, ओके. ते रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर बद्दल थोडी माहिती पाहिजे होती सर. कोणतं रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर? आपण म्हणत होता आता की रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर आहेत काही, तर ते त्याबद्दल माहिती देऊ. रेकॉर्डिंग ओडासिटी, सॉफ्टवेअर बद्दल. ओडासिटी,
ऑडिओसिटी म्हणून. अच्छा, पुण्यासाठी का? हा, ऑडिओसिटीवर तुम्ही रेकॉर्ड करू शकता ऑडिओ. मी सर मागच्या 10 ते 12 वर्षापासून काम करतोय पत्रकारिता क्षेत्रात. येस येस. तर ते प्रवाह काहीतरी बाकी असं चॅनलचं नाव आहे ना तुमचं? हाय प्रवाह नेटवर्क सर, प्रवाह हा, तर तुमच्या नेटवर्क. चॅनलमध्ये ते ऑडिओ नॉईजचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अडोब पॉडकास्ट वापरा. ठीक आहे, अच्छा, मग ते तुमचा नॉईज ओके. निमूव्ह होऊन जाईल. प्लस मला ते अजून एक कोण मॅडम होत्या, ते व्लॉगिंग करतात नाशिकच्या, भालेरावच त्यांचा अच्छा. हँडल काल, त्यांचा पण चॅनलचा तोच इश्यू आहे. सो ठीक हम्म, आहे. हम्म, हम्म. एनिवेज, गुड गुड, बरं वाटलं सगळ्यांना. आपले 4 दिवस आता खूप चांगले नाही गेले. 2 तास झाले बघा आजच्या सेशनचे. सो गुड चालेल चालेल. गुड. आपण ते टाकलेले लिंक पूर्ण ऑर्डर केले सर मी आता. काय म्हणताय? आपण ते झूमचं लिंक टाकलं होतं ना, ते ते ऑर्डर केले, ट्रायपॉड वगैरे, रिंग. हा, ऑर्डर केलेत. ओके ओके, येस, ठीक हा, आहे ठीक ओके. आहे. हा हा, ओके. थँक्यू सर, थँक्यू. हे ई एक्झिबिशन टेक्नॉलॉजी कोण आहे? रवींद्र सर. तुम्ही पण मला पर्सनली नंतर कॉल करा, आपण डिस्कस करू कसं करता येईल. प्रवासात आहेत वाटतं. ओके, एनिवेज, चला, अजून कोणाला काय बोलायचंय? शुड वी स्टॉप हिअर? हा, गजानन बोला. सर, मला विचारायचं होतं, एकल पॉडकास्ट जर करायचे असतील तर मग त्यामध्ये टेलिप्रॉम्प्टरचा वापर म्हणजे एरवी सरसकट होत असतो की फारच ते प्रोफेशनल लेवलवर केलं जातं, कारण ते डिपेंड. कॅमेऱ्याकडे बघून तुम्हाला जर बोलणं. लक्षात राहत नसेल तर हम्म. प्रॉम्प्टर वापरायचं, सिम्पल. अच्छा, थँक्यू तुम्हाला सर. स्क्रिप्ट वाचून लक्षात राहत असेल तर आपल्याला टेलिप्रॉम्प्टरची गरज नाही. ओके. टेलिप्रॉम्प्टर यासाठी असतो की समजा तुम्हाला न्यूज अँकर सारखं वाचायचंय, हम्म. तर त्यासाठी तुम्हाला टेलिप्रॉम्प्टर लागतो. थँक्यू सर. तुमच्याकडे आहे का टेलिप्रॉम्प्टर? नाही हो, लक्षात नाही राहत म्हणून विचारलं मी की वुड इट बी स्क्रिप्ट ओके. लक्षात नाही राहत तुमच्या? हा, मग या तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे. हा हा, येस येस. टेलिप्रॉम्प्टर हे असं डिव्हाइस आहे की तुम्ही स्क्रिप्ट वाचता पण समोरच्याला कळत नाही की तुम्ही वाचताय म्हणून. म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यात बघूनच बोलता, पण कॅमेऱ्यात बघून बोलताना तुम्हाला स्क्रिप्ट वाचतोय असा ऑडियन्सला फिलिंग येत नाही. ठीक आहे, सो आय थिंक आपण इकडे थांबूया सगळ्यांनी, आणि पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता जानेवारी तर संपत आलाय, 26 जानेवारी निमित्त एखादा व्हिडिओ बनवा, मस्त काहीतरी करा, सुरुवात करा. ठीक आहे, आणि दिलीपजी, मी तुम्हाला भेटू आपण लवकरच, आणि आपण पुढे काहीतरी करूया. ठीक आहे. थँक्यू तर सर. शुभमजी, आपण आता ते ह्याचं सांगा, हो हो तुमचं फॉर्मचं, आणि मग उद्या आपण फॉर्मचं ग्रुपमध्ये उत्तरं देऊ. ठीक आहे. हो सर. धन्यवाद सर. अनिकेत सर पण आहेत काय? नाही सर, जॉईन नाही झाले वाटतं. अच्छा, दुसरी ओके ओके, ठीक आहे. चेक करतो. नाही सर, नाही आता. खूप खूप धन्यवाद सर. 4 दिवस, जे जे 4 तास आहेत, तर तसं पाहिलं तर हा जो विषय आहे एकदम किचकट टेक्निकल गोष्टी, कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, हे सर्व सांगणं खरं तर हे 4 तासामध्ये शक्य नाहीये. पण ते अगदी सोप्या पद्धतीनं पार्टिसिपेटना ते सहज लक्षात येईल, ते त्यांच्या लक्षात राहील, अशा पद्धतीने आपण आज 4 तासामध्ये 4 दिवस आपण मार्गदर्शन केलं. अत्यंत सुंदर असं हे वर्कशॉप या ठिकाणी पार पडलंय. तर त्याबद्दल मी विश्व मराठी परिषद आणि सर्व पार्टिसिपेंटच्या वतीने आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि काही एक सूचना आहे, आणि ती सूचना सांगून आजच्या कार्यशाळेला आपण इथे निरोप घेणार आहोत. तर आपल्याला परवानगी आहे की आपण म्हणजे लेफ्ट होऊ शकता. एक सूचना देऊन मी कार्यशाळेचे समारोप करेल. तर सूचना अशी आहे, विश्व मराठी परिषद ज्या ज्या कार्यशाळा आयोजित करते, त्या कार्यशाळेमध्ये सहभागी असणारे जे पार्टिसिपेंट आहेत, त्यांना सहभाग प्रमाणपत्र हे विश्व मराठी परिषदेतर्फे प्रदान केलं जातं. त्याबाबतची ही सूचना आहे. एक लिंक आपल्याला ग्रुपवरती आता सत्र संपल्यानंतर पाठवण्यात येईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्यशाळेबाबत काही प्रश्न विचारलेले आहेत. एकंदरीत कार्यशाळेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे होतं, या कार्यशाळेमध्ये या विषयामध्ये आपण अजून कोणत्या विषयावरती मार्गदर्शन करू शकतो, झालेल्या ज्या विषयासंदर्भात आपलं त्या ठिकाणी मत नोंदवायचं आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा. त्यामध्ये प्रमाणपत्राचा एक विषय आहे. त्यामध्ये आपला ईमेल आय डी जो या कार्यशाळेसाठी रजिस्टर केला आहे, तो ईमेल आय डी त्या ठिकाणी नोंदवायचा. आपल्या प्रमाणपत्रावरती आपलं नाव कोणत्या पद्धतीने किंवा कशा प्रकारे असलं पाहिजे ते त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोणी डॉक्टर असेल तर सवय असते
आपल्या नावापुढं डॉक्टर लिहून आपलं पूर्ण नाव लिहायचे. तर तशा पद्धतीने आपल्याला लिहायचंय का, तर ते आपण ठरवायचंय आणि आपल्या मराठी भाषेमध्येच हे नाव आपण त्या ठिकाणी नमूद करायचं. इंग्रजीमध्ये कृपया कोणी नाव लिहू नये. एकदा हा फॉर्म किंवा हे नाव टाईप करून सगळं फॉर्म सबमिट केला तर पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळे ही एक सूचना आपल्याला की व्यवस्थित लक्ष देऊन तो फॉर्म आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा भरायचा आहे. जे कोण पार्टिसिपेंट आहेत त्यांच्यासाठी ही सर्वांसाठी सूचना आहे. त्यानंतर रेकॉर्डिंग बाबत सूचना आहे. रेकॉर्डिंगच्या लिंक ह्या 4ही दिवसासाठी एकच आहेत. एकाच लिंकवरती आपल्याला 4ही दिवसाचं रेकॉर्डिंग मिळतं. साधारण ते वर्षभर आपल्याला उपयोगी पडेल या दृष्टीने ते त्या लिंकवर अपलोड असतात. तर वर्षभर आपण त्याची अडचण आली तर ते रेकॉर्डिंग आपण पाहू शकता. अन्यथा आपण सर तर आपल्या मार्गदर्शनासाठी उपस्थित असणारच आहे. सरांच्या कॉन्टॅक्ट नंबरला किंवा व्हॉट्सअपला आपण मेसेज करून प्रश्न विचारू शकता, कारण सर आपल्या बरोबर असणार आहे. त्यानंतर ही सूचना झाली आणि आपलं सर्वांचं विश्व मराठी परिषदेतर्फे आणि सरांच्या तर्फे आपलं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण आपण पार्टिसिपेंट आलात म्हणून तर ही कार्यशाळा उत्तम प्रकारे संपन्न झाली. तर अगणित असे विषय आहेत जे विश्व मराठी परिषद वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या कौशल्यावरती वेगवेगळे अभ्यासक्रम निर्माण करून अशा कार्यशाळा घेते. आणि या कार्यशाळेमध्ये हा मानस असतो की त्या विषयाबाबतचं सर्व ज्ञान त्या पार्टिसिपेंटना होईल आणि त्याचा उपयोग त्याला त्याच्या जीवनामध्ये उत्तम चांगल्या प्रकारे करता येईल, अर्थार्जन करता येईल. अशा पद्धतीने हा कार्यशाळा विश्व मराठी परिषद आयोजित करते. तर या कार्यशाळेमध्ये आपल्या आवडीच्या विषयामध्ये आपण सहभागी होऊन या कार्यशाळेला जॉईन करून त्या विषयाबाबतचं ज्ञान आपलं वृद्धिंगत करून घेऊ शकतो. तर या सर्व कार्यशाळेची माहिती विश्व मराठी परिषदेच्या वेबसाईटवर, संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध आहे. तर ते आपण पाहून त्या कार्यशाळेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. विश्व मराठी परिषदेमध्ये आपण आजीवन सभासद सुद्धा होऊ शकता. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या उपक्रमाबाबत माहिती किंवा उपक्रम राबवले जातात, तर त्या उपक्रमाला आपल्याला माहिती किंवा आपल्याला काही सूट या आजीवन सभासदांसाठी आपण उपलब्ध करून देतो. तर नक्कीच या विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदासाठी आपण अर्ज कराल. नॉमिनल फी त्याला असते. तर असा हा एकंदरीत कुटुंब विश्व मराठी परिषद वेगवेगळ्या स्तरावर कार्य करते, विषयावरती कार्य करतात. तर अशा कार्यशाळांसाठी आपण वेळोवेळी जॉईन करू शकता. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. अत्यंत सुंदररित्या आपण ही कार्यशाळा या ठिकाणी घेतली आहे आणि या ठिकाणी आता या कार्यशाळेला आपण येथे विश्रांती घेणार आहोत आणि पुन्हा वेगवेगळ्या कार्यशाळेतून आपल्या एकमेकांना भेटणार आहोत. ग्रुप बाबत सूचना आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप हा कायमस्वरूपी सुरू राहतो. आजपर्यंत ज्या ज्या कार्यशाळा त्या कार्यशाळांचे सर्वांचे ग्रुप आजपर्यंत सुरू आहेत. अगदी त्याच प्रकारे हा ग्रुप सुरू राहतो. 2-4 दिवसानंतर त्याची ग्रुप सेटिंग बदलली जाईल आणि आपल्याला एकमेकांच्या विषयावरती, एकमेकांच्या प्रश्नाबाबत एकमेकांना बोलता येईल आणि एकमेकाला मदत करून आपण जे आपलं यशस्वी पॉडकास्टर बना हे जे स्वप्न आहे ते आपण प्रत्यक्षात आणू शकतो. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद.